ठीक आहे. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आज आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण ज्या AI प्रकल्पाशी जोडले गेलेला आहात आपल्या KVK बारामतीशी, त्या संदर्भात आपण सर्व माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते आजच्या या ऑनलाईन मीटिंगसाठी. आणि ह्या चर्चासत्रामध्ये आपण कृषिक ऍप मध्ये आपला जो वेदर सेन्सर किंवा मॉइश्चर सेन्सर जे तुमच्या शेतामध्ये बसवलेला आहे, तसंच तुमचं सॅटेलाइट मॅपिंग थ्रू शेत नकाशा आपण मॅप केलेला आहे त्याची माहिती, तसंच एआय शिफारसच्या माध्यमातून आमच्या KVK बारामतीच्या अंतर्गत तुम्हाला जे काही सॉइल टेस्टिंग आधारित तुम्हाला रिकमेंडेशन येतात किंवा कसे येतात, कसे बघायचे आणि कसं तुम्ही शेतामध्ये तशी खतं घालायची, याबद्दल सर्व माहिती आपण या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आज घेणार आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. ज्या काही तुमच्या शंका असतील ते आपण हे सत्र संपत आल्यानंतर सत्राच्या सगळ्यात शेवटी सर्व शंका निरसन घेणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम एक शेतकऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की सर्व शेतकरी बांधवांनी कृषी ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? सर्वांना डाउनलोड केले असेल तर हँड रेज करा. ओके, आता मी काय करते, सर्व शेतकरी बांधवांना कृषिक ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचे आणि तुम्हाला कुठल्या आयकॉन अंतर्गत कुठली माहिती मिळणार आहे हे मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवते. तर प्रथम मी माझी स्क्रीन शेअर करत आहे. माझी स्क्रीन सर्वांना दिसत आहे, व्हिजिबल आहे स्क्रीन. तर सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचंय. मी कृषिक ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवते. कृषिक ऍप्लिकेशनसाठी मी प्ले स्टोअर ओपन केलं, त्यानंतर कृषिक ऍप हे टाईप केलं, त्यानंतर इन्स्टॉल ह्या आयकॉन वरती क्लिक केलेलं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर आता हे इन्स्टॉलेशनची प्रोसेस होत आहे. जर कोणी शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केले नसेल तर ही प्रोसेस त्यांनी नक्की पाहावी. आणि सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की त्यांनी जो मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर ह्या प्रकल्पासाठी दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरनी कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला अलाउ ऍक्सेस मागतं डिव्हाइस लोकेशनसाठी. तर सर्व जे काय ऍक्सेस विचारले तर सर्व अलाउ ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. अलाउ बटनावर क्लिक केल्यानंतर जो तुमचा AI प्रकल्पासाठी जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. जर तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर एंटर नाही केला तर तुम्हाला ह्या प्रकल्पाचा बॅनर जो आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो दिसणार नाही. जर तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या प्रतिनिधींचे नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये दिले आहेत, तर तुम्ही कॉल करू शकता. आणि ह्या आता ऑनलाईन सेशन मध्ये सुद्धा आपण सर्व शंका निरसन करणारच आहोत, पण जे सेशन मध्ये आम्ही घेणार आहे ते सर्व शेतकरी बांधवांनी विनंती आहे की सर्व व्यवस्थित माहिती समजून घ्यावी. आता मी एक आपल्या पूर्ण हिंगोलीचे शेतकरी आहेत त्यांचा मी मोबाईल नंबर इथं टाकून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती कशी दिसती हे लक्षात येईल. आता जेव्हा मोबाईल नंबर आपण टाकतो तेव्हा जर सर्वप्रथम जर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करत असाल तर स्क्रीनवरती तुम्हाला नाव असेल, मोबाईल नंबर, काय स्टेट असेल स्टेट निवडायचं, जिल्हा असेल, तालुका असेल आणि गाव असेल हे टाकायला भाग पडत, म्हणजे हे कंपल्सरी आहे. त्यानंतर एक OTP येतो. OTP टाकल्यानंतर तुम्हाला कृषिक ऍपचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प हा बॅनर तुम्हाला कृषिक ऍपच्या स्क्रीनवर बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला म्हणजे हे काय आहे सगळ्यांना एक सांगायचं आहे की कृषिक ऍप मध्ये हे जे काय माहिती इतर आहे, कृषी सल्ला असेल, बाजारभाव असेल, चावडी असेल, तर ही इतर म्हणजे जे AI प्रकल्पात सहभागी नाहीये शेतकरी
हे ऍप्लिकेशन सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यामुळं जी इतर माहिती आहे ती तुम्हाला सोडून तुम्हाला ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांतर्गत जी काय माहिती आहे ती आपण हे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्या बॅनरमध्ये आपण सर्व माहिती उपलब्ध करून दिला आहे. बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझा ऊस, पीक नकाशा, एआय शिफारस आणि ऊस ताळेबंद हे 4 ऑप्शन दिसतील. 4 ऑप्शन मध्ये सर्वप्रथम माझा ऊस मध्ये काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर माझा ऊस मध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे सॉइल मॉइश्चर सेन्सर जे बसवलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आपण कृषी कॅपच्या माध्यमातून तुमचा फसलचा असेल, नकाशाचा असेल, सर्व माहिती एकत्रित आपण कृषी कॅपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून तुम्हाला एकच ऍप्लिकेशन मध्ये सर्व प्रकल्पाची माहिती कृषी कॅप मध्ये उपलब्ध होईल. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की जे काय तुमच्या शेतामध्ये मॉइश्चर सेन्सर बसवलेला आहे, तर त्या अंतर्गत तुम्हाला ह्या माझा ऊस या अंतर्गत तुम्हाला ती सर्व माहिती इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ह्याच्याबद्दल डिटेल माहिती आपले अविनाश सर आहेतच आता ऑनलाईन सेशन मध्ये, ते सर्व माहिती देतील. मी इनिशियल सांगते की कुठली माहिती कुठं दिसेल. दुसरं ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये तुम्हाला जे तुमचं शेताचा आपण नकाशा हे केलेला आहे, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड नुसार तुमचा जो शेताचा नकाशा मॅप केला आहे तो नकाशा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्या सेन्सरची माहिती बघायची असेल, S1 असेल, S6 असेल, त्याबद्दल डिटेल माहिती गौरव सर आपल्या सोबत आहेत ऑनलाईन मीटिंगला, ते तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतीलच. तिसरा घटक आहे एआय शिफारस. एआय शिफारस मध्ये जे काय आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पा अंतर्गत जे काय केव्हीके बारामती मार्फत जे काय रिकमेंडेशन तुम्हाला द्यायचे आहेत ते हे एआय शिफारस मध्ये तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, आणि ह्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला मोबाईलवर येतं. जेव्हा आम्ही एखादा तुम्हाला शिफारस देतो तर एक नोटिफिकेशन तुम्हाला येते की कृषी एआय शिफारस म्हणून नोटिफिकेशन येतं. तर सर्व शेतकरी बांधवांनी या एआय शिफारस मध्ये जाऊन पीडीएफ ज्या तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत तर त्याची माहिती घेऊनच त्याप्रमाणे खताचे किंवा कीड रोग व्यवस्थापन आहे त्याचं नियोजन करायचं आहे. हे तुमच्या सॉइल टेस्टिंगवर आधारित आम्ही शिफारस सर्व देत आहोत. त्याची पण डिटेल माहिती तुषार कोळसर आहेत ते आपल्याला देतीलच. पुढचं एक शेवटचं ऑप्शन आहे आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे तुमची एक नोंदवही, ऑनलाईन नोंदवही. ह्या मार्फत आपण काय करणार आहोत, तर सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती आहे की हा ऑप्शन तुम्ही सर्वप्रथम सर्वांनी समजून घ्यावा आणि वेळोवेळी ह्याच्यात माहिती भरावी. आता तुमचा पीआरएन नंबर काय केलंय, म्हणजे तुमचा एक युनिक जो मोबाईल नंबर आहे त्याच्याशी आम्ही एक पीआरएन केलेला आहे आणि पीआरएन मार्फत तुम्हाला सर्व डेटा ह्याच्या मार्फत उपलब्ध करून दिला आहे. तर पीआरएन प्रथम निवडायचा आहे, त्यानंतर प्रकार, खर्चाचा प्रकार म्हणजे खर्च आहे का उत्पन्न आहे, तर खर्चावर क्लिक करून तुम्हाला बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते नांगरणी असेल, तुम्ही बेणे किंवा रोपं लावली असतील, तर खत मात्रा असेल, कुठले डोस दिले, फवारणी केली असेल, तर ह्याची सर्व खर्चाचं तुम्हाला नियोजन म्हणजे खताची मात्रा दिली असेल, युरिया दिलाय, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा सगळे ड्रीप मधनं खतं सोडले तर तुम्ही तारीख हे करायची, त्याच्यात नोंद करायची, रक्कम लिहायची आणि तपशील एक तुमच्या माहितीसाठी टाकायचा, जे तुम्हाला ही माहिती जेव्हा तुमचा ऊस तुटून जाईल तेव्हा तुम्हाला एकूण खर्च किती झालाय आणि निव्वळ नफा तुम्हाला किती मिळालाय ह्या प्रकल्पाअंतर्गत, आणि तुम्हाला एक ऑनलाईन नोंद होईल ह्या ऊस ताळेबंदाच्या स्वरूपात उपलब्ध होईल. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघावा आणि जे काय आतापर्यंत तुमचे खर्च झाले ते नोंद वहीमध्ये तुम्ही तारखेनुसार जतन करून ठेवावे. तर हे आहे कृषी कॅप मध्ये तुम्ही कुठली माहिती कुठल्या आयकॉन अंतर्गत काय काय पाहणार आहात ह्याचं मी एक संक्षिप्त तुम्हाला माहिती दिली आहे. ह्याच्याबद्दल डिटेल माहिती आता माझा ऊस मध्ये असेल तर सर्व माहिती आपण पुढील सत्रात घेणार आहोत. तर पहिल्यांदा एक मी विनंती करते की कुणाला काही कृषी कॅप बद्दल काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. हॅलो. हा बोला. हा मॅडम, माझं नेटवर्कच येत नाही. माझं दिवसातून 2दा 3दा बंद पडतंय सेन्सर.
सेन्सर का? हा, ठीक आहे सर, आहेत प्रतिनिधी, आपण त्याच्यावर चर्चा करू सर. मी त्यांना अविनाश सर आहेत. तुमच्या प्रतिनिधीशी बोललेलं, इंजिनियरला बोललेलं, ते काही येत नाहीत वेळेवर. बर, कधीपासून हा इश्यू येतोय सर तुम्हाला? बशीला त्या दिवसपासून यायलाय मॅडम. बर, ठीक आहे सर, मी नोंद करून घेतलंय तुमचं. अविनाश सर. ठीक आहे, अविनाश सर आहेत. आपण आज ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण हे करूयात की कधी आमचे प्रतिनिधी तुमच्या शेतात येऊन सेन्सर चेक करतील. ठीक ठीक आहे. आहे, बाकी कृषी कॅप संदर्भात कुणाला काही शंका असतील तर विचाराव्यात, नाही तर आपण पुढचं सेशन आहे माझा ऊस अंतर्गत आपण जे सेन्सर बसवलेलं आहे तुमच्या शेतामध्ये त्याची माहिती कशी बघायची, कशी वाचायची, आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही इरिगेशनचं असेल, खताचं नियोजन कसं करावं, ही माहिती आपण पुढे घेऊयात. तर अविनाश सरांना विनंती करते की त्यांनी पुढील माहिती सांगावी. हॅलो, नमस्कार सर्वांना. आवाज येतोय माझा मॅडम? हो, येतोय आवाज. ठीक आहे, चालेल. मी स्क्रीन शेअर करतो. नमस्कार सर्वांना. जे काही आपल्या शेतामध्ये ठेवलेले आहेत त्याची माहिती आपल्याला कशी बघायची आहे आम्ही ते आपल्याला सांगणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला कृषक ऍप मध्ये जायचं आहे. कृषक ऍप ओपन केल्यानंतर वरती जी पट्टी आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प AI, त्याच्यावर आपण क्लिक केलं तर त्यावर क्लिक सर हॅलो, केल्यानंतर आपला सर आवाज आवाज व्यवस्थित येईन झालाय. सर आपला आवाज अविनाश सर, अडकतोय. थोडा आवाज ब्रेक होतोय आवाज. आता येतोय का? नाही, तरी सुद्धा ब्रेकच होतोय आवाज. तरी एकच मिनिट. हॅलो. नाही सर, येत नाही. सर आपला आवाज ब्रेक होतोय. हॅलो, आता आवाज येतोय का? हो हो, आता येतोय. ठीक आहे. तर आपण कृषक ऍप मध्ये गेल्यानंतर आपल्याकडे जी पट्टी येते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प, त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला 4 ऑप्शन इथे दिसतात. त्याच्यामध्ये माझा ऊस हा पहिलाच एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही ओलावा सेन्सर लावलेले आहेत याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. तर माझ्या ऊसवरती जर आपण क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की तुमच्याकडे जे काही सेन्सर लावलेले आहे आणि त्याचे रिडिंग वगैरे काय सांगताय आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती जी आहे तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. आता वरती तुम्हाला दिसून येतं माझा ऊस, त्याच्या अंतर्गत फसल हे तुम्हाला दिसतंय. याच्यामध्ये भूखंड आहे, म्हणजे तुमचा मेन प्लॉट जो आहे त्याला आपण भूखंड म्हणतो, आणि जिथे आपण लावलेला आहे सेन्सर त्याची माहिती तुम्हाला इथे, त्या प्लॉटची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटते. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं नाव इथे तुम्हाला दिसतं. जसं की तुमचं नाव, म्हणजे आता हे एक शेतकरी आहे, त्यांचं मी अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यांचं नाव आहे दत्ता पांडुरंग कदम, बरोबर. आणि हे कुठल्या हबला कनेक्ट आहे हे खाली लिहिलेलं दिसतं तुम्हाला. म्हणजे तुमच्या जे काही 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये जे काही हब लावलेला आहे किंवा वेदर स्टेशन लावलेलं आहे हे त्याला कनेक्ट आहे असं हे दर्शवितं. त्याच्याच बाजूला जे काही आपण सॉइल मॉइश्चर सेन्सर शेतात लावलेलं आहे, तर त्या सॉइल मॉइश्चर सेन्सरचा लोगो तुम्हाला इथे दिसतो. त्यानंतर तुम्ही खाली इथे बघू शकता त्या डिव्हाइसला नेटवर्क किती आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर अंतिम संक्रमित म्हणजे शेवट, जर तुम्ही इथे खाली डेटा बघत असेल
तर तो डेटा जो आहे तो आता घेतलेला आहे 9:27 म्हणजे पुढचा डेटा जो आहे तो प्रत्येक एका तासाला आपल्याला भेटत असतो आणि म्हणजे पुढचा डेटा जो आहे 10:27 येईल. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं त्याच्या सिंक्रोनायझेशन टाईमनुसार. तर हा प्रत्येक एका तासाचा डेटा आपल्या शेतातला आपल्याला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर बाजूला बॅटरी पर्सेंटेज दाखवतं की तुमच्या शेतामध्ये लावलेले डिव्हाइस आहे त्याला बॅटरी पर्सेंटेज किती आहे आणि त्याला कुठलीही चार्जिंग करायची आवश्यकता नाही. ते सोलारनं ऑटोमॅटिक चार्ज होत राहतं आणि ते बॅटरी तुम्हाला दाखवतं की 100% आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघताय की तुमचं पीक कुठलं आहे, म्हणजे तिथं लिहिलेलं आहे की शुगर केन आहे म्हणून आणि त्याच्या खाली लीफ डेव्हलपमेंट स्टेज आहे आणि पुढची टप्पा कोणता आहे तर हे तुम्हाला इथे दिसते. म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची अवस्था कुठली आहे सध्या आणि पुढचा येणारा टप्पा कुठला आहे. तर याच्यावर आधारित आम्ही तुम्हाला ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो. आता इथे तुम्हाला लक्षात आहे सध्या लीफ डेव्हलपमेंटचा टप्पा हा चालू झालेला आहे. तर आपण त्याच्यावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसतंय की तुम्ही हंगाम प्रारंभ तारीख इथे तुम्हाला दिसते की 1/12 तुम्ही चालू केलेला आहे आणि सध्या लीफ डेव्हलपमेंटची ही 2 नंबरची स्टेज तुमची इथं चालू आहे. याच्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर परत आपण जर मागे गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की इथे एक मीटर बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिसतंय की तुम्हाला 2 मीटर इथे दिसत आहेत. जसं की प्राथमिक जमिनीचा ओलावा असेल आणि दुसरी गोष्ट आहे मातीचं तापमान असेल. तर यामध्ये मातीचं प्राथमिक जमिनीतील ओलावा म्हणजे 80.90% ही ओल इथे दाखवत आहे आणि मातीचं तापमान जे आहे 17 डिग्री सेल्सिअस हे दाखवत आहे. तर हे जे आहे हा डेटा जो आहे तुमच्या सेन्सरद्वारे तुमच्या शेतामध्ये लावलेला आहे त्याच्याद्वारे तो प्रत्येक एका तासाला कलेक्ट केला जातो. तर या मीटर बॉक्स वरती क्लिक जर आपण केलं, ठीक आहे, तर त्या मीटर बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आपण आतमध्ये जातो. किती द्यायचे? 500 रुपये हं? लेटरलाच काढलं फक्त. एकच मिनिट. या मीटर बॉक्स वरती आपण जर क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सध्याची कंडिशन काय आहे शेताची हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जसं की इथे तुम्ही बघू शकता तुमचं नाव दिसतंय सेम मागच्या सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय, बॅटरी पर्सेंटेज आहे, नंतर तुमचं पीक कुठलं आहे आणि सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे दिसतंय. एकूण जमा जेडीडी इथे तुम्हाला दिसतो जो की 121 आहे. जेडीडी म्हणजे काय तर ग्रोईंग डिग्री डेज म्हणजे तुमच्या पिकाची वाढ होण्यासाठी जो काही घटक आहे ते ग्रोईंग डिग्री डेज म्हणजे याच्यावरती तुमच्या पिकाची वाढ जी आहे ही ठरत असते आणि त्याप्रमाणे तुमची जी स्टेज जिथे दिसते तुम्हाला अवस्था सध्याची तर ते तुम्हाला इथे दिसते की आता सध्या पानांची डेव्हलपमेंट आहे म्हणजे लीफ डेव्हलपमेंट स्टेज ही तुमची चालू आहे असं लक्षात येतं आपल्याला त्याच्यावरून. त्यानंतर तुम्ही माझे सेन्सर्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जमिनीचा ओलावा तुम्हाला इथे दिसतो प्राथमिक आणि त्यानंतर मातीचं तापमान दिसतं. आता जमिनीचा ओलावा जो आहे तुम्हाला मीटर बॉक्स मध्ये जे दाखवते ते 80.90% दाखवते आणि जर किमान आणि कमाल मध्ये जर आपण पाहिलं 65.40% आणि कमाल मध्ये जास्तीत जास्त 85 पर्यंत त्यांनी पाणी दिलेले असं त्याचा अर्थ होतो. तर याच्यावर त्या खूप ओलेवरती जर आपण क्लिक केलं ना तर तुम्हाला इथे लक्षात येतं बघा तुमच्या जमीन कुठल्या प्रकारची आहे. आता तुमची हेवी क्ले जमीन आहे म्हणजे खूप काळीच जमीन आहे त्यामुळे तिथं पाणी शोषून ठेवण्याची शोषून जास्त राहतं त्यामुळे तिथे पाणी ओल नेहमी जास्त दाखवतं त्यामुळे हे तुम्हाला इथे दिसत आहे की 80.90% आहे. आता जर तुम्ही इथे रेंजेस पाहिल्या वेगवेगळ्या तर तुम्हाला पाण्याची कधी गरज आहे नंतर ओलावा कधी असतो जमिनीमध्ये मेंटेन म्हणजे तुमचा वापसा कंडिशन कधी मेंटेन असतो तर वापसा कंडिशन जो आहे तो 44% तर 50% मेंटेन असतो. त्यानंतर खूप ओले आपण जेव्हा म्हणतो जेव्हा तो 50च्या पुढे असेल 50 ते 100%, ठीक आहे. आणि जर तुम्हाला सिंचनाची गरज आहे हे आपण 38.75% ते 44.75% म्हणू शकतो म्हणजे या स्पेसिफिक सॉइलसाठी. म्हणजे हे प्रत्येकाच्या रेंजेस ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या सॉइल टाईपनुसार आणि तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार ह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण पाणी दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं जर याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर यांनी बघा पाणी दिले हे आपल्याला लक्षात येतं. यांनी आजच सकाळी पाणी दिलंय इथं दिसतंय तुम्हाला. सकाळी त्यांनी 68% वरती होतं आणि सकाळीच त्यांनी 6:30च्या नंतर मोटर चालू केली असेल आणि त्यांनी पाणी दिलंय त्यामुळे
जो आहे 8:30 पर्यंत त्यांची जी व्हॅल्यू आहे ती 85.1 वरती गेली आहे. म्हणजे हा पाणी दिल्याचा ग्राफ आहे. जर आपण याच्यामध्ये विकली जर आपण पाहिलं तर आपण इथे बघू शकतो बघा, यांनी काल पण पाणी दिलंय सकाळी आणि आज पण पाणी दिलंय. त्यामुळे हा ग्राफ जो आहे तो वरती आलेला आहे. तर हा आपण ग्राफ जो आहे तो मेंटेन करायचा असतो आपल्याला. आणि जेणेकरून जे काही तुमच्या रेंजेस आहेत त्याप्रमाणे जर आपण मेंटेन केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला इरिगेशन ऍडवायझरी येईल. म्हणजे तुम्हाला पाण्याचे अलर्ट्स येतील आणि ते पाण्याच्या अलर्ट्स प्रमाणे जर तुम्ही काम केलं तर व्यवस्थितरित्या तुमचं जे काही ग्रोथ आहे ती व्यवस्थितरित्या होईल. त्यानंतर जर तुम्हाला अजूनही ही गोष्ट कळत नाही, तुम्ही अधिक जाणून घ्यामध्ये गेले ना, तर इथे तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला जमिनीचा आर्द्रता सेन्सर म्हणजे काय आणि त्याचं पिकाचं वाढीचं महत्व काय आहे हे तुम्ही याच्यामध्ये वाचून घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळेल आणि सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये कळेल. त्यानंतर मातीचं तापमान आहे किमान आणि कमालमध्ये. अधिक जाणून घ्यामध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मातीचं तापमानाचा नेमकं तुमच्या शेतामध्ये कसा उपयोग होतो याचा माहिती तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येते. त्यानंतर आपलं जे काही हबला कनेक्ट केलेलं आहे त्यानंतर तो हबचा डेटा जो आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे तुमच्या वातावरण म्हणजे तुमच्या शेताजवळील 5 किलोमीटरचे वातावरण कसं असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्यामध्ये तापमान असेल, आर्द्रता असेल, नंतर पानांचा ओलावा असेल की तुमच्या पानावरती दवबिंदू किती राहतं हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर पाऊस मागच्या 24 तासामध्ये किती पडला हे तुम्हाला इथे लक्षात येतं. व्हीपीडी आहे की वेपर प्रेशर डेफिसिट किती असलं पाहिजे. व्हीपीडी म्हणजे काय तर जर तुम्हाला माहित नाही अधिक जाणून घ्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की व्हीपीडी म्हणजे काय. एक त्याचा व्हिडिओ पण दिलेला आहे. आपण तो जर प्ले केला तर तुम्हाला इथे व्हिडिओ पण बघायला भेटतो. त्यानंतर व्हीपीडी जो आहे हा कमीत कमी 1 ते 2 मध्ये असला पाहिजे. जेव्हा आपण खतं आणि पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे असं म्हणतो ऊसासाठी, तर आपण ही वेळ पाळली पाहिजे, व्हीपीडी बघितला पाहिजे आणि त्याला अनुसरूनच आपण खतं दिले पाहिजे, डोस दिले पाहिजे. त्यानंतर पिकाचं बाष्पीभवन आहे की पिकाचं बाष्पीभवन पुढच्या 7 दिवसामध्ये तुमच्या शेतामधनं किती बाष्पीभवन होणार आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर सनशाईन हवर्स मध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये किती ऊन पडणार आहे. त्यानंतर त्या उन्हाची तीव्रता किती आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा, तर वारं किती वेगानं वाहणार आहे आणि कुठल्या दिशेनं वाहणार आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जसं की नंतर खाली हवेचा दाब आहे आणि त्यानंतर फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला तुम्हाला खाली दिला जातो. म्हणजेच काय की जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी करायची असेल तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही आहे. तर हे बघण्यासाठी आपण याचा उपयोग करतो की फवारणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही याप्रमाणे फवारणी करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की फवारणीसाठी सध्या योग्य वेळ आहे असं इथे लिहून दिलेलं आहे. पण जर तुम्ही अंदाजमध्ये जर पाहिलं 1 वाजता 1 ते 2, 3, 4 आणि 6 वाजेपर्यंत जर पाहिलं तर सावधगिरीने फवारणी करा असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्ही फवारणी करू शकता, पण तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. जर कलर जर लाल मध्ये असेल ना तर तुम्ही फवारणी करू शकत नाही, कारण ती फवारण्यासाठी योग्य वेळ नसते. याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला म्हणजे वाऱ्याची गती असेल, पाऊस असेल किंवा डेल्टा टी हे काय सांगतं आपल्याला की डेल्टा टी जे आहे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी याचा कोइफिशियंट आहे आणि याच्यावरून या सर्व पॅरामीटर्स वरून जर तुम्हाला फवारणी करण्यासाठी योग्य वेळ असेल तर हे तुम्हाला इथे सांगतं आणि त्याप्रमाणे आपण शेतामध्ये व्यवस्थितरित्या फवारणीचा अवलंब केला पाहिजे. त्यानंतर वरती जर आलो इथे तुम्हाला दिसतं की अंदाज आहे. या अंदाजामध्ये जर आपण गेलो तर या अंदाजामध्ये तुम्हाला दिसतंय की 15 डिसेंबर म्हणजे आजचा सेम तुम्हाला डेटा दिसतोय न कधी डेटा घेतला शेवटचा वगैरे आणि बॅटरी पर्सेंटेज आणि आजचं हवामान जे आहे ते कसं आहे तर इथे दिसतंय तुम्हाला आजचं हवामान क्लिअर आहे म्हणजे व्यवस्थित आहे, चांगलं आहे. त्यानंतर 24 तासाचा अंदाज आपण इथे बघू शकतो आणि 14 दिवसांचा एक अंदाज इथे आपल्याला लक्षात येतो. तर तुम्हाला 14 दिवसांमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये जर काही क्रिया करायच्या असतील, काही मॅनेजमेंट करायचं असेल शेतामध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की 14 दिवसांचा इथे तुम्हाला अंदाज दिलेला आहे. त्यामध्ये सरासरी तापमान असेल, सरासरी आर्द्रता असेल, पावसाची संभाव्यता आहे का आणि जर पावसाची संभाव्यता आहे म्हणून असेल तर तुम्हाला पावसाची मात्रा पण येते की किती मिलीमीटर तुमच्याकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. आणि जर खाली पाहिलं तर वाऱ्याची गती किती किलोमीटर तासाने वाहणार आहे आणि हे तुम्हाला इथे लक्षात येतं. म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला पुढच्या 15 दिवसाचा अंदाज जर तुम्हाला घ्यायचा असेल
तर त्या 15 दिवसाचा अंदाज जो आहे तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रमाणे शेतामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या त्याप्रमाणे तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. त्यानंतर सध्याच्या मध्ये जर आपण परत आलो तर तुम्हाला इथे बघा रोग आणि कीटक या संदर्भात तुम्हाला इथे माहिती दिसते. जसं की तुमच्याकडे दैनंदिन इथं लिहिलंय बघा, दैनंदिन जोखीम नमुने दर्शवित आहे. फवारणीपूर्वी सूचनेची प्रतीक्षा करा. म्हणजे तुम्हाला इथे आता रोग आणि कीड दिसत आहेत, बरोबर. हे रोग दिसत आहेत तुम्हाला, ब्राऊन रस असेल, बोकाबुंग असेल, ग्रासी शूट असेल किंवा मोझॅक असेल. तर हे रोग जे येण्याची शक्यता आहे, सध्या जोखीम नाहीये तुमच्याकडे, म्हणजे हे रोग तुमच्याकडे येऊ शकत नाही सध्या. जर जोखीम असेल तर हा जो आहे तो पिवळ्यामध्ये असेल आणि जर जास्त जोखीम असेल तर तो लाल कलर मध्ये तुम्हाला दिसतं. तो जो मीटर काटा आहे तो लाल कलर मध्ये येईल आणि जोखीम तीव्र आहे असं तुम्हाला इथे लक्षात येतं. आणि त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये अलर्ट्स येतात की तुमच्याकडे या नावाचा रोग येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी तुम्ही फवारणी करावी. जसं की आता तुम्ही ते बघू शकता, पोक्काबोंग आहे, जोखीम नाही म्हणून सांगते. पण जर आपण त्याच्यावरती क्लिक केलं, याच्यावरती तुम्हाला लक्षात येतं की पोक्काबोंग नेमकं कसा दिसतोय, बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. पोक्काबोंग कसा दिसू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना माहिती नसतात की कुठला रोग आणि कुठली कीड जी आहे ती कशा प्रकारची दिसते. तर आपण याच्यामध्ये जाऊन या सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकतो. त्यानंतर खाली कीटक म्हणून आहे, तर कीटक मध्ये पण सुद्धा तुम्हाला आहे की ओली अफेट्स आणि माइट्स येण्याची जोखीम सध्या नाही. त्यामुळे तुम्हाला रोगाचे अलर्ट आलेले नसतील. पण जेव्हा तुम्हाला जोखीम असेल तर तेव्हा तुम्हाला अलर्ट याच्यामध्ये दिसतील. त्यानंतर जर आपण परत मागे मागे आलो तर तुम्हाला याचा सर्व हा मेन बॉक्स आहे आपला. या मेन मध्ये क्रिया ज्या आहेत त्या क्रियामध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की या क्रियावरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला लक्षात येतं बघा की सुरू कधी केलं आहे, तर 1 डिसेंबर 2025 पासून चालू केलं आहे आणि झाडे लावण्याची तारीख सुद्धा तीच आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला शेतामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे तुम्हाला क्रॉप प्लॅनर सारखं इथे तुम्हाला दिसतं. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्यामध्ये उणीव भरून काढणे असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. आणि याच्यामध्येच तुम्हाला अलर्ट्स येणार. अलर्ट्स म्हणजे काय, तर पाण्याचे अलर्ट. जसं की तुम्हाला म्हटलं की जर तुमचं सिंचनाची गरज असेल तर किती पाणी द्यायचंय, किती लिटर पाणी द्यायचंय आणि किती मिनिटं ड्रिप चालवायचे, हा अलर्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर आता सध्या रोग आणि किडीचे जोखीम नाही, त्यामुळे तुम्हाला कुठलेही मेसेज आलेले नाहीयेत. पण जेव्हा जोखीम असेल तेव्हा रोग आणि किडीचे अलर्ट जे आहेत ते याच्यामध्येच तुम्हाला येतील, जे याच्यामध्ये दिसतील तुम्हाला की तुमच्याकडे हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे. आणि मग त्यासाठी काय करायचंय, तर त्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे. आणि म्हणजे आधी निरीक्षण करायचं शेतामध्ये. जर आपला रोग आढळून आला तर त्याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. त्यानंतर इथून तुम्ही पुढील 14 दिवसांचे उपक्रम पण इथे बघू शकता, पुढच्या 14 दिवसांचे. त्यानंतर परत जर आपण मागे आलो, मेन आपला हा भूखंड झाला, त्यामध्ये ट्रेंड्स आहे. ट्रेंड्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की तुमचं जे काही डिव्हाइस इथे लावलेलं आहे ते चालू आहे किंवा बंद आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की 15 डिसेंबर शेवटचा डेटा कधी घेतला आणि ते ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला इथे दिसतं. त्यानंतर अलर्ट्स मध्ये जर आपण गेलो तर अलर्ट्स मध्ये बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. इरिगेशन अलर्ट्स किती आलेत, रेनफॉलचे अलर्ट्स किती आलेत, म्हणजे रोग आणि किडीचे अलर्ट्स किती आले, आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे दिसतात. आणि पूर्ण शेतीचा अहवाल जो आहे, साप्ताहिक अहवाल तुम्हाला तुमच्या शेतीचा इथे बघायला भेटतो. त्यानंतर लेख म्हणून एक आहे. याच्यामध्ये लेख मध्ये तुम्हाला सर्व फसल काम कसं करतं त्याच्या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते मार्गदर्शक लेख म्हणून तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला ज्या काही समस्या असते त्याच्यावरून ते पण निराकरण त्याचं होऊ शकतं. त्यानंतर आपण जर परत मेन भूखंडावरती आलो, जसं की तुम्हाला हे इंग्लिश मध्ये दिसत असेल, तर तुम्हाला जर भाषा चेंज करायची असेल तर तुम्हाला इथे एक माणसाचं चिन्ह दिसतंय बघा राईट साईडला. तर या माणसाच्या चिन्हावरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला प्रोफाईल संपादित करा म्हणून दिसतं. याच्यामध्ये जर भाषा निवडली, आता यांची भाषा जी आहे मराठीच होती त्यामुळे मराठी दिसतंय. जर भाषा चेंज करायची असेल तर आपण इथून करू शकतो. त्यानंतर त्यानंतर इथे मदत म्हणून एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला फसलमध्ये काही समस्या असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही या मदतवरती जर क्लिक केलं आणि रिपोर्ट इश्यू केलं ना, तर तिथे तुम्हाला
लिहिता येतं की बाबा मला हे प्रॉब्लेम, की आम्ही लगेच त्या गोष्टीचं निरासन करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर खाली जर तुम्हाला लिहायचं म्हणजे रेज तिकीट कसं करायचं हे जर लक्षात नसेल येत, तर तुम्ही ते कॉल डायरेक्टली करू शकता. तुम्ही डायरेक्ट इथनं कॉल करू शकता आमच्या हेल्पलाईन नंबरला. इथनं कॉल केला की तुम्ही तुम्हाला ज्या काही समस्या असेल ते तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी सांगू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती पुढची ऍक्शन घेऊ शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला याच्यामध्ये फसल ऍपद्वारे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे इरिगेशन मॅनेजमेंट, ज्याच्यावरती आपण बोललो. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. देतात जेणेकरून तो पुढचा येणारा धोका जो आहे तो टाळला जातो आणि म्हणजे सर, थोडक्यावरतीच excuse me, आपलं sir. काम बघतं. सर तुम्ही परत सांगा ना, आवाज ब्रेक झाला होता, येत नव्हता म्हणजे आताच ते इरिगेशन बाबतच. सर मी काय करतो ना, एक व्हिडिओची लिंक आहे आणि हा, हा, म्हणजे हा. युट्यूबवरती व्हिडिओ आहे. या सर्व गोष्टी मी आपल्या ग्रुपमध्ये टाकतो जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी परत एकदा हो, चालेल क्लिअर सर, होतील. काय ठीक आहे? हो ओके हो. ओके आणि सर, जरी चालेल काही चालेल अडचण आली तर माझा नंबर सुद्धा ग्रुपमध्ये आहे, तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता सर. चालते चालते ओके. हो. तर याच्यामध्ये आहे की आपण रोगाने किडीवरती होतो की रोगाने किडीच्या तुम्हाला आधीच येणार, त्याच्यामुळे तुमचं पुढचं नुकसान जे आहे ते कमी होणार नाही आणि थोडक्यातच ते होऊन जाईल. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे हवामानाचे अंदाज जे आपण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 15 दिवसाचे अंदाज अंदाज आणि त्याप्रमाणे तुम्हाला शेतामध्ये मॅनेजमेंट करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे करू शकता. तसंच मी जसं म्हटल्याप्रमाणे एक लिंक जी आहे युट्यूबवरती व्हिडिओ आहे की आपला कृषक ॲपमध्ये फसल ॲप कसं बघावं आणि त्याचं पूर्ण कसं अवलंब शेतामध्ये करावं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी लिंक आणि लगेच तुमच्या ग्रुपवरती टाकतो, तुम्ही त्याप्रमाणे ते बघू शकता. तर फसल बद्दल जर तुम्हाला अजून काही समस्या वगैरे असतील किंवा कोणाला काही शंका असेल याच्यामध्ये तर ते तुम्ही मला विचारू शकता. सर ते वेळापत्रक आहे ना आपलं, ड्रिचिंग खत सोडायचं ठिबक ना, हा हा. तर ते ओलावा जे आहे ते आपण ड्रिपनं खत सोडते पाणी दिलं की ओलावा ऑटोमॅटिक वाढायला, त्यानं काही होत नाही ना? नाही सर, ऍक्च्युली काय ओल जर जास्त असेल ना, जर आपण बघायचं वापसा कंडिशन मेंटेन आहे की नाही किंवा जास्त जर असेल, आपण काय करू शकतो की 10 मिनिटं आधी 10 मिनिटं आधी पाणी द्यायचं, नंतर 10 हां. मिनिटं खतं सोडायचं आणि परत 10 मिनिटं पाणी द्यायचं. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो सर. ठीक हो, आहे. त्यामुळे जास्त काही होणार नाही, पण जास्त पाणी देऊ नका. हो, नाही जास्त नाही, खत सोडेपर्यंत पाणी हो द्यायला, हो पण तेवढ्यामध्येच ते हे वाढायले ना पाण्याचे हो ओलावा. हो हो. अच्छा अच्छा, नाही ठीक आहे सर, चालेल, काय हरकत नाही. कारण ठीक आहे, तुम्ही असं करा, 10 मिनिटं आधी ड्रीप चालवा, नंतर खतं द्या आणि परत 10 मिनिटं ड्रीप चालवा. ओके. हॅलो हो. हॅलो हॅलो, हां बोला ना सर. हॅलो सर. कोण बोलताय? हॅलो. हा बोला ना सर, कोण बोलताय? हा, मी बाबुळगावून बोलतो, नवघरे, नारायणराव नवघरे. हा. ते जरासं आम्हाला आमच्या रोपाची शंका वाटायली सर, गवती रोप दिसायले आमचं जरासं. PSIचे रोप दिसत आम्हाला. एक मिनिट हा. तुषार पोळ आहेत का? हा, तुषार पोळ बोला. पोळ साहेब. मी सांगितलं त्याची तुषार पोळची माहिती सांगा. बालू इकडे. आता फसल बद्दल कुणाला काही शंका असतील तर त्यांनी अविनाश सरांना विचाराव्यात. आपण तुषार पोळ आहेत, एक 5 मिनिटात सांगतील तुम्हाला माहिती. मग असे एक कोणतरी सेन्सर बद्दल विचारत होतं, ते आहेत का आता ऑनलाईन? कोणते सर? सेन्सर होतं. हा बोला सर तुम्ही. मॅडम आमचं सेन्सर घंट्या 2 घंट्याला बंद पडत राहिले. अविनाश सर, तुमचं सर नाव काय? आपलं नाव पांडुरंग? काय आहे?
हा, पांडुरंग शिवाजी कदम. ठीक आहे सर, माझा नंबर मी ग्रुपमध्ये शेअर करतो. आपण म्हणजे तुम्ही मीटिंग झाली की कॉल करा. मी जे काय आहे ते बघून घेतो सर डेटा. बर, ठीक. हो हो. रेंज प्रॉब्लेम दाखवायले तसं. रेंज हा ठीक आहे, मी चालेल, मी बघून घेतो सर. एकच मिनिट. ठीक आहे. हॅलो. हॅलो सर, अविनाश हॅलो. सर. हा, नाव काय म्हटलं सर हॅलो. आपलं? नारायण माधवराव ज्ञानेश्वर नवघरे. बोबडे. ते आधीचे त्यांचे हे होता, प्रश्न होता ते. एक मिनिट सर. हा. ज्ञानेश्वर सर, एक मिनिट. पांडुरंग सरांचं बघायचं होतं अविनाश. दत्ता पांडुरंग कदम का? नाही, हा, नाही, कमलबाई शिवाजी नारायण कदम. माधवराव नवघरेची शंका सांगा तुम्ही. हा, बोला. त्र्यंबक थोडं थांब. पहिला त्या पांडुरंग शिवाजीरावचं शंका निरसन होते, मग तुमचं करतात. आपल्याला ते पवार सर येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही गडबड करू नका. ठीक आहे. हॅलो सर. हा, एक मिनिट. नाव काय म्हटलं सर तुमचं? कमलबाई शिवाजी कदम आस्करा. नाव काय? आईच्या नाव मी. हा, नाव सांगा ना. कमलबाई शिवाजी कदम. एकच मिनिट सर. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? नाही, कमलबाई करा सर. हा. आले हो. सर. चालू आहे सर. आपण हा, हॅलो. हॅलो. आवाज येतोय का सर माझा तुम्हाला? हो, याला येतो. हा, इथे बघा, मला तर इथे आता सध्या कंटिन्युअसली तुमचं रिडिंग पॉईंट्स आलेले दाखवत आहेत. जसं की तुम्ही जरी म्हणत असले नेटवर्क प्रॉब्लेम आहे, ऍक्च्युली काय होतं, नेटवर्क प्रॉब्लेम जे आहेत ना, ते आला तरी ना, तर ते डेटा पॉईंट जो आहे प्रत्येक तासाचा, तो त्याच्यामध्ये सेव्ह राहतो. आणि जेव्हा त्याला नेटवर्क भेटतं तेव्हा तो ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती सिंक होतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की तुम्हाला पूर्ण डेटा पॉईंट्स आलेले आहेत सर याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही हो. इथे जर ग्राफ पण बघत असेल तर तुम्हाला इथे ग्राफ पण दिसतोय. त्यामध्ये तुम्हाला एक अजून शंका वाटत असेल ना, तर मी तुम्हाला एक हे दाखवतो तुमचं. एकच मिनिट. नाव काय म्हटलं तुमचं? कधी बसवलं होतं सर तुम्ही? तरी सुरुवातीपासूनच व्हायले सर, असं बंद होत राहिले का? परवाच्या दिवशी 24 तासासाठी बंद होतं. हा, ते ऍक्च्युली काय असतं ना, जेव्हा नेटवर्क त्याला भेटत नाही ना, तेव्हा तो सिंक्रोनाइज म्हणजे अ, होत नाही ना कंटिन्युअसली. त्यामुळे ते तुम्हाला तसं मेसेज एक डिस्प्ले होतो की तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. जसं हा. की जसं की तुम्हाला दिसतंय. पण तो पॉईंट जो आहे, जेव्हा त्याला नेटवर्क भेटतं ना, तर नेटवर्क भेटल्यानंतर जे काही डेटा पॉईंट्स आतापर्यंतचे जे घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला दिसले नाहीयेत ना, ते सुद्धा डेटा पॉईंट्स आहेत. ते सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात सर. त्यामुळे त्याचा एवढा काही इश्यू नाही. आणि त्या सर्व डेटा पॉईंटचा विचार करूनच तुम्हाला जी काही ऍडवायझरी आहे ना, ती प्रोव्हाइड होत असते सर. जसं की आता तुम्ही इथे बघताय की शेवटचं तुम्हाला हे दिसतंय ना, कमळबाई शिवाजी कदम. तर इथे हो. तुम्हाला दिसतंय की तुमचं हे आहे आणि शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय. तर याच्यावरती जर आपण क्लिक केलं ना, म्हणजे हे ट्रेंड्स मध्ये असतं. याच्यामध्ये तुम्ही जर डेटा पाहिला तर हा तुम्ही डेटा जर पाहिला तर पूर्ण डेटा पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये दिसणार बघा, कव्हर झालेले आहेत. म्हणजे यातला एक पण डेटा पॉईंट मिस होत नाहीये. म्हणजे याला काही प्रॉब्लेम नाहीये सर सध्या तरी. बरं सर, ते हा. ओलावा बी आमचा कमी होईना, काय कारण असेल नेमकं? ओलावा कमी होईना. हा, म्हणजे काय सेन्सर मध्ये प्रॉब्लेम आहे का काय म्हणाले? नाही, सेन्सर मध्ये प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कधी लावलंय सर ते? किती दिवस झालेत लावून? 1 महिना झाला सर. हा, जेव्हा आता आपण जेव्हा सेन्सर लावलं होतं, तुम्ही इथे बघू शकता सर हा. की मला वाटतं 28 नोव्हेंबरला तुमचं सेन्सर लावलेलं आहे.
हो बरोबर. तेव्हा 68% पाणी होतं. हो आणि त्यानंतर मग तो कंटिन्युअसली 66 वरती आहे. पाणी दिल्यानंतर तो वरती जातो आणि परत खाली येतो. तुम्ही पाणी किती दिवसात देताय सर? पाणी आता जवळपास 15 दिवस झालं दिलंच नाही सर. 15 दिवस झाले दिलंच नाहीये. हा अच्छा, अच्छा. ठीक आहे. मी काय करतो इंजिनिअरला तिथे पाठवतो आणि चेक करायला लावतो सर. ठीक आहे सर. हो, हो. चालेल. सर अजून काही माझी एक प्रश्न? शंका हां. एक मिनिट सर, ओलावा मेंटेन करण्यासाठी काय माहितीये का, प्रत्येक शेतकऱ्याची ही समस्या आहे की आपल्या सेन्सर मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. हां. पण व्हायला काय, आपल्या जे आळवणी आणि ड्रिचिंग जे आहेत की नाही, हां, हां. त्या दर 3 दिवसाला किंवा 5 दिवसाला आहेत. आणि ती आळवणी करताना एक 200 लिटर जरी पाणी आपल्याला सोडायचं म्हटलं तर कमीत कमी ड्रिपनं द्यायचं म्हटलं तरी एक 40 ते 45 मिनिट, पाऊण तास लागणार आहे. आणि हां, त्या हां, हां. पाऊण तासामध्ये 1.25 फुटाचे लॅटर जे आहेत ना, ते लॅटर बीट पूर्ण ओल व्हायली. हो, आणि हो. मग त्या त्याच्यामुळे सेन्सर सेन्सर पर्यंत ओल पाणी दाखवतंय गेलं ना, तुम्हाला की सर. सेन्सर पर्यंत पाणी गेलं की ते ओलावाचा आलेख वर चाललाय. हो, आणि हो. 2-3 दिवस त्याला खाली यायला टाइम लागलाय. पण 2-3 दिवसाच्या नंतर लगेच आपली आळवणी किंवा ड्रिचिंग आली तेव्हा पुन्हा शेतकरी काय करेल, खतं किंवा औषध असतील ते सोडायलेत. हां, हां, हां. त्याच्यामुळं हां, आता म्हणजे आपला मग ते सेन्सरला काय व्हायलंय, की म्हणजे त्याला कोरडं व्हायला चान्सच नाही भेटायला किंवा मातीला पण थोडासा चान्स नाही भेटायला. कारण आपलं लगेच ड्रेंचिंग वगैरे होतंय त्यामुळे पाणी द्यावंच लागतं आपल्याला. ही एक समस्या आहे. आणि मग आमचा डाऊट कसा आहे माहिती आहे का, की सेन्सर जास्त जमिनीमध्ये खोल तर गेले नाहीत. कारण वरून तर जमीन नाही, आपल्याला कोरडी फट दिसायली. नाही, नाही सर. जर तुम्हाला असा डाऊट आला ना, तुम्ही काय करा सर, सेन्सरच्या आजूबाजूला नाही का खड्डा खोदून बघा. ठीक ओल आहे. आहे तिथं. आपण जे कसं ओल आहे हां, ते तुम्हाला दिसणार सर. आपल्याला जरी वाटलं ना वरून जर म्हणजे कोरडी पडली असेल, तर तुम्ही खरं म्हणजे शेतामध्ये जाऊन खड्डा घेऊन बघा. तुम्हाला ओल दिसेल सर. त्यामुळे त्याच्या आणि बाबतीत म्हणजे शंका नका आणू. ते लावलेलं आहे ते व्यवस्थितरित्याच लावलेलं आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, आपल्या पिकाच्या मुळे आतापर्यंत त्या सेन्सर पर्यंत गेलेलं नाही. त्याच्यामुळे पीक आपलं हो. दुपारच्या पारी सुकलेलं दिसेल. त्याच्यामुळे त्याला पाणी सोडावं का नाही सोडावं, कारण सेन्सर तर आपलं ओलावा भरपूर दाखवते. हां, आपला सेन्सर जो आहे तो जवळपास 6 इंचावरती लावलेला आहे आणि आपल्या रोपाच्या मुळे जे आहेत ते आता 2 ते 3 इंचावरती असतील सर. बरोबर? राईट, 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 राईट. हो. आणि अजून एका महिन्यामध्ये त्या मुळ्या ज्या आहेत त्या खालपर्यंत जातात. तर बरोबर. म्हणजे ते सेन्सर प्रमाण ते जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही सर. आणि तसंही तुम्ही म्हणल्याप्रमाणे की तुम्ही आता खतं देतायत, ड्रिंचिंग वगैरे करतात, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी सोडतातच आहे त्याला. त्याच्यामुळे कसं माहिती आहे का, की जो केव्हीके बारामतीवाले म्हणून नाही की हा शेतकरी भरपूर पाणी देतो, याचा ओलावा कमी होत नाही, ह्या डाऊट येऊ नये म्हणून ही शंका निर्माण केली तुमच्यासमोर. हा अच्छा, अच्छा, अच्छा. विचारायला ओके. लागले. हा. नाही, ठीक आहे. ठीक आहे. हा सेम प्रॉब्लेम आमचा पण हाच प्रश्न होता सर. ते आमचा ओलावा कमी होत नाही, तेच आमचं म्हणणं तेच होतं. हं. तर पाणी दिल्यानंतर हम्म. ते ओलावा कमी होणारच नाही ना सर. हा नाही म्हणजे आम्ही म्हणजे आता ड्रिचिंग पाणी तर देणंच नाही, फक्त ह्या ज्या हो. ड्रिचिंग चालू आहे त्याच्याच आपण पाणी द्यायला, बाकी हो, काही हो, तर हो, नाही हो. दिले. हो. तर त्याच्यामुळे तो थोडासा ग्राफ जो आहे ना, तो असा खालीवर दिसतोय हा. परतल्यानंतर. हो. ठीक आहे सर, चालेल. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, सेन्सर संदर्भात आता बऱ्यापैकी आपण शंका निरसन करून घेतलेलं आहे. तर पुढचं मी गौरव यांना विनंती करते की शेत नकाशा त्याबद्दल सर्व माहिती शेतकऱ्यांना सांगावी. नमस्कार मॅम. आपल्यासोबत आज परिमल सर म्हणून आहे, जे मॅप माय क्रॉपचं प्रतिनिधित्व करणार आहेत आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसोबत. तर परिमल सर आता कंटिन्यू करेल आपल्याला हे संपूर्ण मॅप आणि हे नकाशे कसे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, कोणता नकाशा बघितला तर काय होतं आणि कसं आपण या ठिकाणी काम करून आपलं उत्पन्न वाढवू शकतो, या नकाशाच्या माध्यमातून सर क्लिअर करेल. तर मी सरांना म्हणतो की ते कंटिन्यू करेल. परिमल. नमस्कार. पहिल्यांदा मी सर्व शेतकऱ्यांना माझी ओळख करून देतो. माझं नाव परिमल कल्याण गिरी. मी ॲग्रोनॉमिस्ट म्हणून मॅप माय क्रॉप मध्ये आहे. सर्वप्रथम आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण फसलची माहिती बघितली, ज्याच्यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजनाबद्दलची माहिती मिळाली. आता आपण ह्याच्यामध्ये पुढं जे आपलं क्रॉप मॉनिटरिंग आहे, की म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये आपल्याला आपली ग्रोथ कुठं चांगली आहे, कुठं कमी आहे, आपल्याला कोणत्या भागावर काम करायची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला याच्यामधून मिळणार आहे. त्याच पद्धतीनं
जसंच आपल्याला आपल्या भागामध्ये जर किडोरोग जर येणारा असेल तर तो कोणत्या भागामध्ये येणार आहे, किंवा त्याचबरोबर आपल्याला पाणी नियोजन किंवा ओव्हरऑल प्लॉटवर कुठे काम करायची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथं ज्या वेळेला आपण कृषिकचा डॅशबोर्ड ओपन करतो, कृषिकचा डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर आपल्याला AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प दिसतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ज्या वेळेला क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला हे 4 ऑप्शन दिसतात: माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला पीक नकाशा ह्याच्यावर क्लिक करतो त्याच्यानंतर पण आपल्याला पीक नकाशा ह्याच्यावर क्लिक करायचंय. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मॅप माय क्रॉपचा एक डॅशबोर्ड ओपन होतो. सर्व शेतकरी बांधवांना जी भाषा सुटेबल आहे, की बाबा मराठी असेल मराठी ह्याच्यामध्ये दिसू शकते आपल्याला, हिंदी असेल हिंदी दिसू शकते, किंवा इंग्लिश असेल इंग्लिश दिसू शकते. इथं वरती आपल्याला लँग्वेजचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जी पाहिजे ती लँग्वेज आपण ह्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे मॅप दिसतात. तर आपल्याला रोज ह्याच्यातले हे सगळे मॅप्स बघायची गरज आहे का आता? तर नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला रोज सगळे मॅप बघायची गरज नाही, आणि तेवढे कोण बघणार पण नाही, कोणाला तेवढा वेळ म्हणजे तेवढा वेळ पण नसणार आहे शेतकऱ्यांना बघायसाठी. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा मॅप सिलेक्ट करणार आहे NDVI मॅप. NDVI मॅप आपल्याला ज्या वेळेला सिलेक्ट करतो त्यावेळेला हा आपला NDVI मॅप आपल्याला इथं ओपन झाला. ह्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलर कोडिंग दिसत असतील, की आपण जर बघितलं तर ह्या एरियामध्ये जर बघितलं तर आपल्याला जर बघितलं तर इथं एकदम जरा थोडीशी ग्रोथ कमी दिसते. NDVI मॅप आपल्याला काय सांगतो, तर आपला जो ओव्हरऑल प्लॉट आहे त्या ओव्हरऑल प्लॉटमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशी आहे, म्हणजे त्या भागामध्ये ग्रोथ कमी असू शकते, तिथं टिलरिंगची म्हणजे फुटव्यांची संख्या कमी असू शकते, किंवा तसेच त्या भागामध्ये काहीतरी कोणता तरी थोडा बहुत प्रॉब्लेम असू शकतो, की बाबा त्याच्यामुळे तिथं ग्रोथ कमी राहिलेली आहे. ह्या गोष्टीची माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकते. जर आपण जर इथं जर एकदम जर ह्या प्लॉटचं जर बघितलं तर मधला जो एरिया हा एकदम डार्क ग्रीन मध्ये दाखवतोय, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर डार्क ग्रीन मध्ये दाखवतोय. तर डार्क ग्रीन मध्ये असल्यामुळे इथं कशी आहे, तर इथं ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे. जर आपण जर ह्याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला इथं दिसतंय की बाबा व्हेजिटेटिव्ह इंडेक्स किती आहे, तर 80 ते 85% ग्रोथ इथं चांगली आहे. आणि जर त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण इथे एकदम कॉर्नरला आपल्याला थोडंसं एकदम असा केशरी रंग दिसतोय, ज्या वेळेला आपण त्याच्यावर क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला तिथं ग्रोथ कमी दिसते, 30 ते 35% ग्रोथ आपल्याला तिथं दिसते. तर आता हा एकदम जर एरिया जर बघितला तर 0.0017 म्हणजे एकदम नॉमिनल एरिया आहे की ज्याच्यामध्ये ग्रोथ कमी आहे, आणि बाकीच्या एरियामध्ये आपल्याला ग्रोथ थोडी कमी जास्त प्रमाणात दिसू शकते. त्याच्यानंतरची जी माहिती आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे म्हणजे EVI मॅप. EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेटिव्ह इंडेक्स. हा मॅप आपल्याला काय सांगतो, तर हा मॅप आपल्याला आपल्या शेतातील कीड व रोगांसंदर्भातली माहिती देतो. म्हणजे आपल्या भागामध्ये कीड व रोग कुठे येऊ शकतात, किती प्रमाणात येऊ शकतात, किंवा त्यांची सेव्हरिटी म्हणजे त्याची तीव्रता किती असू शकते ह्याची माहिती आपल्याला याच्यामधून मिळू शकते. जर आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला NDVI मॅप मध्ये ज्या ठिकाणी थोडासा लाईट ग्रीन कलर म्हणजे थोडासा फिक्कट हिरवा रंग दिसत होता, त्याच मॅप मध्ये आपल्याला हिथं जर बघितलं तर हिथं आपल्याला थोडासा केशरी रंग दिसतोय, आणि ज्या एरियामध्ये आपल्याला केशरी रंग दिसत होता तिथे इथं लाल रंग दिसतोय. म्हणजे थोडक्यात काय, तर हिथं कोणता ना कोणता प्रॉब्लेम असू शकतो. हिथं एकतर स्ट्रेस तरी असू शकतो, हिथं कोणता ना कोणता किडो रोग तरी आलेला असू शकतो. मग त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला कोणता किडो रोग आलेला आहे त्याची माहिती आपल्याला तिथून मिळू शकते, आणि आपण त्याच ठिकाणी आलेला जो किडो रोग आहे तो किडो रोग आपल्याला पुढे त्याचा पसरणार नाही ह्याची काळजी घेऊन आपण त्याच तेवढ्या एरियामध्ये फवारणी करून आपण तो तिथंच नियंत्रित करू शकतो. ह्याच्यानंतरची जी माहिती आपल्याला त्याच्यानंतर ती माहिती आपल्याला वॉटर वॉच मॅप मधून बघायची. ती आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी नियोजनाचं काम करून देते. आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो. येतोय सर, येतोय. आता आपण ज्या वेळेला वॉटर वॉच मॅप ओपन केला, वॉटर वॉच मॅप मध्ये आपल्याला काय समजतं, तर आपले जे शेत आहे ते शेताची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपल्याला ह्याच्यामधून माहिती मिळते. आपण जर ज्या वेळेला बघितलं तर आपल्याला इथं जर बघितलं मध्ये आपली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ती एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे जवळजवळ 70 ते 80% मॉइश्चर सध्या ह्या भागामध्ये आहे. पण जर आपण जर बघितलं तर हा जो साईडचा कॉर्नर आहे, म्हणजे साईडचा ज्यावेळेला म्हणजे शेताची जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनवर आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं म्हणजे आपल्याला अबायोटिक स्ट्रेस आहे तो दिसू शकतोय.
हे बाबा म्हणजे इथं पाणी जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इथं कमी आहे. त्याच्यामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला याच्यामधून मिळणार आहे. जर ह्या ठिकाणी जर आपण जर सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर ज्या वेळेला पाणी नियोजन हे आपल्या ऊसामधलं सगळ्यात महत्वाचं हे कोणतंही पीक असले तर जवळजवळ त्या पिकामध्ये 60 ते 70% काम हे पाणी नियोजनावर अवलंबून असतं. ज्या वेळेला आपलं पाणी नियोजन प्रॉपर होतं त्या पाणी नियोजनामध्ये आपली जी पिकाची अपटेक कॅपॅसिटी आहे म्हणजे आपल्या जमिनीतील जी न्यूट्रिएंट असतील मायक्रोन्यूट्रिएंट असतील ते अपटेक करण्याची कॅपॅसिटी ही आपल्या पाणी नियोजनावर अवलंबून असते. आणि जर ह्या भागात जर बघितलं तर आपली अपटेक कॅपॅसिटी ही एकदम व्यवस्थित आहे. त्याची माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. आता त्याच्यानंतरची माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे क्रॉप स्ट्रेस मॅप. हॅलो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला क्रॉप स्ट्रेस मॅप आहे ह्या क्रॉप स्ट्रेस मॅप मधून आपल्याला माहिती मिळते की आपल्या प्लॉटवर स्ट्रेस आहे का नाही. ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळते. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खाली आपल्याला लिजंड्स म्हणून दिसतात. ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवा असेल, त्याच्यानंतर आपल्याला पिवळा असेल, त्याच्यानंतर नारंगी असेल, लाल असेल. हिरवा म्हणजे एकदम उत्तम प्रकारची ग्रोथ आहे आपल्या प्लॉटवर, उत्तम प्रकारचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नाही. त्याच्यानंतर जर पिवळा रंग जो आहे तो म्हणजे मॉडरेट टू हाय म्हणजे थोड्या प्रमाणात स्ट्रेस येण्याची तिथे शक्यता आहे. मग तो बायोटिक स्ट्रेस पण असू शकतो आणि अबायोटिक स्ट्रेस पण असू शकतो. बायोटिक स्ट्रेस असेल तर आपण तो ईव्हीआय मध्ये बायोटिक आहे का अबायोटिक आहे ते बघू शकतो. आणि जर अबायोटिक असेल तर तो आपण वॉटर वॉच मॅप मधून ह्या गोष्टीची माहिती घेऊ शकतो की तो कोणता स्ट्रेस आहे. त्याच्यामध्ये जर आपण जर सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये एकदम कोणताही प्रकारचा स्ट्रेस नाही म्हणजे ही अपटेक कॅपॅसिटी एकदम चांगली असणार आहे. आता ह्या सगळ्या मॅपची ह्याच्यामध्ये माहिती झाली. जर म्हणजे रिपीट करायचं असेल तर आपण एकदा जर लिहून घेतलं तर बरं पडेल. एनडीव्हीआय मॅप, ईव्हीआय मॅप, वॉटर वॉच आणि हे क्रॉप स्ट्रेस मॅप. इथपर्यंत कोणाला काही शंका नाही सर. सगळ्यांना क्लिअर आहे? येस येस. त्याच्यानंतर आपल्याला फार्म स्टॅटिस्टिक म्हणून आहे. त्याच्यामधून आपल्याला इथं आपल्या सगळ्या जी शेताची ग्रोथ आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळते. जर आपल्याला जर बघितलं तर आपला जो मोस्टली जवळजवळ म्हणजे 80 ते 90% एरिया कसा आहे तर एक्सलंट क्रॉप ग्रोथ मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. त्याच्या पद्धतीने आपल्याला जेनेटिक्स फार्म स्कोअर आहे म्हणजे फार्म स्कोअर म्हणजे त्याच्यामध्ये आपली उत्पन्न किती प्रमाणात निघू शकतं त्याचं 100ने आपण हे केल्यानंतर इथं आपल्याला जवळजवळ 83% हा प्लॉट आपला चांगल्या ग्रोथ ह्याची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. त्याच्यानंतर आपल्याला इथं टोटल एरिया असेल म्हणजे ओव्हरऑल प्लॉटची ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड यील्ड किती निघू शकतं किंवा करंट यील्ड किती निघू शकते ह्याची सगळी माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याला आपल्याला आपलं जे करंट आजचं जे वेदर आहे त्या वेदरची माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजची दिनांक आहे ह्याच्यामध्ये हे लास्ट अपग्रेड कधी झालाय तर 2 मिनिटांपूर्वी लास्ट अपग्रेड झालाय. ह्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर मिळू शकतं. त्याचबरोबर आपलं दिवसभरातलं मॅक्सिमम टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर ह्याचं माहिती मिळू शकते. जर क्लाउड किती पर्सेंट आहे त्याची पण माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. आणि जर पाऊस वगैरे पडणार असेल तर त्याची माहिती आपल्याला इथं प्रेसिपिटेशन म्हणून दिसेल त्याच्यामध्ये पण आपल्याला ह्याची सगळी माहिती मिळणार आहे. हे आपल्याला पुढच्या 14 दिवसांचं फोरकास्ट मिळणार आहे. त्याच्यामधून आपल्याला आपल्या जे वातावरणाचं हे आहे त्याच्यानुसार आपण आपल्या शेतातील जी काही कामं आहेत ती आपण हे करू शकतो. जर तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. हॅलो हम्म? हॅलो हॅलो, हा बोला. सर माझी पिकाची वाढ मंदावलेली दाखवत आहे. नाव काय? सर शेतकऱ्याचं नाव लताबाई सूर्यकांत नवघरे, मी त्याचा मुलगा बोलतोय. प्लॉटचं नाव काय म्हणलं तुम्ही? लताबाई सूर्यकांत नवघरे. ओके, एक मिनिट. तुमचा पीक नकाशा तुम्ही ओपन केलाय का? माझा NDVI नकाशा मी ओपन केला होता 2 दिवसा अगोदरच. तिथं पिकाची वाढ मंदावलेली दाखवू लागली. मग ते मंदावलेली वाढ दाखवत आहे आपल्याला, मग त्यासाठी पर्याय काय करायचा ते नाही दाखवत नाही ना सर. सर तुम्हाला
तुमची लागवड आणखीन जवळपास 20 दिवस झालेले आहेत, बरोबर आहे का? हो. हो. त्याच्यानुसार तुम्हाला आपल्याकडून काही खताच्या नियोजनाच्या संदर्भातल्या किंवा स्लरीची माहिती तुम्हाला भेटलेली आहे. हो भेटलेली आहे सर. हा, तर ते तुम्ही आता जे तुम्हाला जे स्लरी किंवा जे खताचे जे नियोजन दिलेले आहेत ते आता हे प्राथमिक अवस्थेतली वाढ असल्यामुळं तुम्ही ते दिल्यानंतर ते ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस आपली पिकाची वाढ ही उत्तमरित्या आपल्याला तिथं पाहायला भेटेल. अच्छा सर, ही म्हणजे आता आता आपलं प्राथमिक अवस्था आहे वाढीची, आणि त्यात आपण जे काय आता नियोजन जे करणार आहोत त्याच्यानुसार आपल्याला ती पिकाची वाढ, त्या पिकाच्या याच्यानुसार आपल्याला एनडीए व्हॅल्यूनुसार आपल्याला ते पाहायला भेटेल. अगदी स्टेजवर दाखवते बरं चांगल्यापैकी, मात्र ते DVI हो. मध्ये पिका नोंदवलेली दाखवते. तो आपला मेन जो मुख्य नकाशा आहे तो एनडीए नकाशा आहे. ठीक आहे सर. हो, काही प्रॉब्लेम नाही. ते जे आता ग्रोथ जे होते ते ग्रोथ तुमची व्यवस्थितरित्या तिथे चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्राथमिक आपले 20 दिवसाचं पीक आहे, त्याच्यासाठी आता तुम्हाला जे स्लरी किंवा जे काही खताचे डोस दिले ते तुम्ही योग्यरित्या योग्य वेळी तिथं देणं गरजेचं आहे. ठीक आहे सर. आणि सर सर- दुसरी एक गोष्ट की पिकाची वाढ ही रोपाच्या ह्याच्यावरती क्वालिटीवरती अवलंबून असेल ना, कारण आम्हाला जे रोप आलेले आहेत का ते खूप कुपोषित रोप आलेले आहेत आणि गवती रोपासारखे कमी याच्यामध्ये आलेले आहेत समजा त्यांनी. तर त्याच्यामुळे काही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपण जे गजरा गवत लावतो की नाही नेपियर, हा, तशा प्रकारचे काही रोप आलेले आहेत सुरुवातीला. एक 4 जणाला ते मगाशी जे नारायण माधवराव नवगरेने जे प्रश्न उत्पन्न केला ना गवती रोप आलेले आहेत म्हणून, हो हो हो. तर ती लागवड होऊन आज 1 महिना झालेला आहे कमीत कमी. कुठं कुठं त्याला फुटवे दिसत आहेत, येणारे फुटवे नंबर 1 दिसत आहेत, पण जी रोप आहेत ना ती अजून त्याचा खोड खूप बारीक आहे त्याचं. नाही सर, त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही बघतोय तुमच्या प्राथमिक अवस्थेतील पीक वाढीमध्ये मॉडरेट म्हणजे मध्यम अवस्थेतील वाढ तुमची चालू आहे. हो हो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता समजा ठीक आहे तुमचे आता समजा रोप कशा पद्धतीचे आलेले आहेत, पण आता ते रोप जे आलेत त्याला व्यवस्थितरित्या त्यांची वाढ करणं हे आपल्या हातात आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला जी काय उपाययोजना जी सांगितलेली आहे AI शिफारस माध्यमातून, ती AI शिफारस तुम्ही तिथं तुमच्या प्लॉटवर करा. AI शिफारसनुसार आम्ही करतो, पण आम्हाला जी VSI ची रोपं येणं अपेक्षित होतं का, ते मराठवाडा कृषी हा. विद्यापीठ परभणी मधून 10,000 एकचं बियाणं दिले, रोप दिलेलं आहे, पण ते रोप खूप कुपोषित दिलेले आहे त्यावेळेस त्यांनी. कारण सुरुवातीला आपल्याला रोपांचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही ती लावलेली आहेत. ओके. त्यांची वाढ वगैरे सध्या व्यवस्थित चालू आहे. 2-2, 3-3 पानाची रोपं होती, पण आज 5-6 पानावरती रोपं गेलेली आहेत आणि त्याला फुटे सुद्धा कुठं कुठं करायले त्यांनी. आता 1 महिन्याचा कालावधी झाला, 15 तारखेची लागवड आहे माझी. तर मग अशी तोच प्रश्न विचारला होता ते नारायणराव माधवराव नवगरे यांनी, तर याच्यावर थोडं काही अपेक्षित उत्तर देता आलं तर बघा. नमस्कार. हॅलो नमस्कार. सर. एक मिनिट. आवाज येतोय माझा? हा येतोय सर, येतोय. हा येतोय. नमस्कार. आता ती व्हरायटी कोणती 10,001 आहे का? हा 10,001 आहे. बरं ठीक आहे. तसे फोटोज तुम्ही काय करा, ग्रुपवरती पाठवा. बरं आम्ही चेक करतो ते बियाणं कोणतं, म्हणजे फाउंडेशनचं होतं का कोणतं आहे ते पण चेक करतो. पण 10,001 ला तशी अडचण येणार नाही. 86 असतं तर थोडा विषय म्हणजे वेगळा होता, पण 10,001 ला काही प्रॉब्लेम नाही येणार. जरी सुरुवातीला वाढ कमी असेल किंवा तुम्हाला जर अगदी त्याची स्टेम साईज थोडी लहान वाटत असेल, व्यवस्थापन आणि फॉस्फरस आणि पोटॅश किंवा आपण नायट्रोजन या तिन्ही गोष्टीवरती विशेष लक्ष देऊन त्या प्लॉटमध्ये आपण कशी चांगली वाढ एकदम चांगल्यारीत्या करता येईल आपण हे पाहून घेऊ. तर त्याची काही काळजी करू नका, फक्त प्लॉटचा फोटो पाठवा आणि त्याच्या पद्धतीने आपण आता जे सॅटेलाइटचे रिपोर्ट येतात किंवा जो आपल्याला सॉइल टेस्ट रिपोर्ट आहे तुमचा, तर त्याच्या बेसवरती ऍडवायझरीमध्ये आपण बघूया काही चेंज करणं अपेक्षित आहे आणि तशी ऍडवायझरी तुम्हाला बदलून देऊ जेणेकरून ग्रोथ लवकरात लवकर रिकव्हर होईल. ठीक आहे, चालते सर. ठीक आहे, तसं ग्रुपवरती लिहा. म्हणजे कोणते तुमचे 10,001 चे जे प्लॉट आहेत ना, जसे रोप तुम्हाला वाटते 4 जणांची ज्यांची वाटतात लहान आलेली, हो हो त्यानुसार आपण नियोजन देऊ. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके. सर नमस्कार. नमस्कार. सर आमचं हे कृषिक ऍप मध्ये लॉग इन झालेलं नाहीये आणखी. कृषक टीम. हा सर कुठला नंबर आहे तुमचा रजिस्टर? रजिस्टर नंबर हा दिलेला रामराव 9421 9421 38 37 25. हा. सर मी चेक करते आणि कॉल करते. बाकीच्यांचे तवर काही प्रश्न असतील ना तवर आपण घेऊयात. चालते ओके. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला सर. नारायणराव माधवराव नवगरेचे कृषी ऍपचे मेसेज येत नाहीत सर. नंबर सांगता का मला सर? हो हा सांगतो ना सांगा. सर. 9096 हा 55 3104.
553104 ह्याचे AI शिफारस मध्ये येत नाहीये का? या शिफारसमध्ये मेसेज येत नाहीत, कोणताच येत नाही मेसेज. ठीक आहे सर, ते पण चेक करून मी तुम्हाला कॉल करते. ठीक आहे मॅम. मॅडम हा बोला सर. मेसेज येणार आहेत का ते AI शिफारस प्रमाणे सर्व कामं करायचे आहेत? हो, AI शिफारस प्रमाणेच तुम्हाला सर्व खताचं नियोजन करायचं आहे. हो, मग ते मेसेज नाही आले तर चालतील ना? नाही नाही, मेसेज तुमचा तुम्हाला येत नाहीये का? हे मेसेज तुमचा नाही रजिस्टर मेसेज आम्हाला पण नाही. नंबर सांगा रजिस्टर तुमचा मला. 8459 8459. 87 8707. ठीक आहे सर, मी चेक करून तुम्हाला कॉल करते. कृषी हो, कॅप message डाउनलोड नाही आहे ना तुमचा? हो हो ठीक आहे सर, तुम्हाला AI शिफारसची पट्टी दिसतीये ना? हो, ती दिसते. दिसतीये ना? ठीक आहे सर, हा हो. सेशन झाल्यावर आम्ही चेक करून तुम्हाला कॉल करतो. हो, फक्त AI शिफारसची पट्टी दिसते, ते पूर्ण हे दिसतंय PDF, पण ते हा. मेसेज नाही येत आम्हाला पण. नाही नाही, PDFच आहे ते. PDF तुम्हाला तो ओपन PDF करायची. PDF आहे आमच्याकडे. हा मग तेच ते म्हणजे मेसेज म्हणजे टेक्स्ट SMS नाही येत सर तुम्हाला, पीडीएफच येते. पीडीएफ मध्ये आम्ही सर्व खतं कधी घालायची, कशी घालायची ती सर्व दिली. त्या पीडीएफच्या नुसारच तुम्हाला खतांचं नियोजन करायचंय. नाही नाही, ते तर आहेत, पण ते नवकऱ्याचे प्रमुख विचारत होते ना तुम्हाला. नाही नाही, मग सर्वांना तेच आहे. टेक्स्ट SMS तुम्हाला येणार नाही. AI तेच शिफारस मध्ये विचारायला लागले, प्रमुख पण तेच विचारायला लागले, मी पण तेच म्हणतो. नाही नाही नाही, अगदी बरोबर आहे AI सर. शिफारस प्रमाणे तर चालूच आहे तो कार्यक्रम. हा, पीडीएफ टेक्स्ट SMS काही नाही, पीडीएफच्या माध्यमातून जे काही शिफारस येतील आणि आमचे नोटिफिकेशन जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला पीडीएफ ओपन करून ते बघायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करायचंय. त्याच्या व्यतिरिक्त वेगळा SMS येणार नाही. हा, मग तेच विचारायला लागले नवघरे, पण ते अगोदरचे हा, हा. नवघरे विचारायला लागले का? तेच विचारायला लागले बरोबर, तुम्हाला. नाही नाही, बरोबर आहे मग सर, हे तेच आहे AI शिफारस मधल्या पीडीएफ. हा, मग ते तर आहे, PDF आहे या शिफारस मध्ये. हा हा, ठीक आहे चालेल. बाकीच्या अजून कुणाला काही शंका आहेत का शेत नकाशा संदर्भात? तर त्यांनी विचाराव्यात. शेत नकाशाचं बी मॅडम आहे, समाधानकारक आहे. बर, ठीक आहे. तर आता आपण पुढचा घटक म्हणजे AI शिफारस. तर तुषार पोळ यांना मी विनंती करेन की त्यांनी AI शिफारसची माहिती सांगावी. हो मॅडम. आता सर्वांना समजलं का हे आपण जे आता ट्रेनिंग घेतोय, तर त्या गोष्टी समजल्या का सर्वांना, उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना? हा, आतापर्यंत समजलंय सर, पण ते मॅपचं प्रत्येक मॅपचं काय आहे परत एकदा आम्हाला लिहून घेतलं असलं तर बरं. असं लक्षात मॅपचं राहिलं आहे नाही. ना सर, आम्ही नाही नाही, चालेल, बरोबर आहे सर. त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला टाकला तरी चालेल ग्रुपवर. व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकू, कारण जे महत्वाचे मॅप आहेत ते तुम्ही लिहून घेण्याची गरज नाही. आता रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला पाठवीन, त्या माध्यमातून तुमच्या शंका क्लिअर होतील सर. ओके ओके ओके. सगळ्यात महत्वाचं आहे, मला इथेच एक सांगायचंय, सगळेजण व्हॉट्सअप ग्रुपला आहेत का? हो सर, आहे सर. कोणता व्हॉट्सअप ग्रुप, म्हणजे गावाचा की पूर्ण तुमच्या याचा? कारखान्याचे जे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत ना आपण AI चे, हा हा. तर त्याच्यावरती सगळ्यांनी, जे कारखान्याचे प्रतिनिधी असतील ना, त्यांनी पण हे लक्षात घ्या की सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती घ्या. आपण शेतात जातो, शेतात गेल्यानंतर रोज किंवा साधारणतः 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या प्लॉटचा फोटो टाका आणि माहिती विचारा. जरी काही कदाचित काय होतं की तुम्ही मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन मध्ये एखादी शिफारस आलेली पाहत नाही, किंवा जर समजा आपल्याकडून पाहणं डिले झालं, किंवा समजा AI शिफारस मिळायला उशीर झाला, तर ते होणारं नुकसान टाळू शकतं. तर स्वतः आपण काळजी घ्यायची की आपल्याला 8 दिवसातनं जर आपण प्लॉटवर जात असेल, 2 दिवसातनं जात असेल, 5 दिवसातनं जात असेल, समजा तुम्ही 8 दिवसाला एक तरी फोटो अपेक्षित आहे तुमचा सगळ्यांचा, फोटो टाका प्लॉटचा आणि विचारा, बाबा माझे असे एवढे दिवस झालेत. एवढंच लिहायचंय तिथं की लागवड होऊन किती दिवस झाले आणि अशा पद्धतीची वाढ आहे. तर त्यामुळे एक लक्षात येईल की बाबा आपण जे आता करतोय किंवा जे शेड्यूल तुमच्या प्लॉटला चालू आहे ते योग्य रीतीने चालू आहेत का, वाढ अपेक्षित समाधानकारक दिसतेय का. जर समाधानकारक नसेल तर लगेच त्वरित त्याच फोटोवरती तुम्हाला रिप्लाय येईल की बाबा अशा पद्धतीने हा बदल करून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून
सुरुवातीचे जे 3 महिने आहेत तर ते आपल्याला त्याचा उपयोग व्यवस्थित करून आपले उत्पादन म्हणजे ऊसाची वाढ आहे, अपेक्षित ऊसाची वाढ आपल्याला साध्य करता येईल. त्यामुळे प्रत्येकाने काळजीपूर्वक नकाशे पहा. त्यानंतर आपले जे पाण्याचे अलर्ट्स येतात तुम्हाला पाणी द्यायचं, तर ते पाणी देण्यासंदर्भात जे काही सूचना येतात तर त्या सूचनाचं तंतोतंत पालन करा. आणि त्यानंतर जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय म्हणजे शिफारसमधून, ते शिफारसमधून जे शेड्यूल तयार करून दिले तुम्हाला ते शेड्यूल तंतोतंत पालन करा. त्यामध्ये कुठेही हे करू नका. जर समजा काही अडचण असतील तर आम्हाला विचारा. एखादी गोष्ट मिळत नसेल, दुकानात गेल्यानंतर जर काही अडचण आली की त्या ट्रेडचं किंवा त्या ब्रँड नेमचं औषध मिळत नाही तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि त्यानंतर ग्रुपवरती तर आपलं सतत फोटो टाकत राहा. सर माझा ग्रुपमध्ये ऍड मी नाहीये त्या ग्रुपमध्ये, कारखान्याच्या ग्रुपमध्ये नाही, गावाच्या ग्रुपमध्ये आहे मी. नाही, मग तोच एआयचा ग्रुप आहे, कारखान्याच्या प्रतिनिधींना विचारा आणि सगळ्यांनी ऍड व्हा. हॅलो. ओके, हा बोला. सिंचनाचं जे म्हणाले का तुम्ही सर, फक्त खते सोडते वेळेसच पाणी द्यायला होतं आपण, तरी पण ते ग्राफ मध्ये जास्त पाणी ओलावा दाखवायला. आता मातीचा प्रकार तुमचा भारी माती असेल, लक्षात घ्या. मध्यम मध्यम मध्ये. आहे का? बर, आता किती टक्के ओल दाखवते? आता एक मिनिट. बरं ठीक आहे, तुम्हाला ना 59 दाखवायला सर. त्याचा जो स्क्रीनशॉट आहे ना तो काढून तुम्ही ग्रुपवर टाकवा. टेक्निकल प्रतिनिधी कॉल करतील, चेक करतील नक्की काय इश्यू आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. ठीक आहे. हो, म्हणजे आम्ही वेगळं असं पाणी देणं झालो सर. फक्त आपण ज्यावेळेस शेड्यूल फॉलो करायलोत ना, खतं वगैरे सोडायलो त्यावेळेसच पाणी सोडायलो. हॅलो. हा ठीक आहे सर. एकदा तुम्हाला सर म्हटल्याप्रमाणे जाधव सर आम्ही चेक करतो वाटल्यास आणि प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील. आणि मगाशी जसं अविनाश सरांनी सांगितलं तसं तुम्ही एकदा चेक करून बघा की साईडला माती एकदा चेक करून बघा की ओलावा आहे का. ओके. हा, ते पण प्रश्न आपण घेऊया. फसल प्रतिनिधी त्यांचं नाव आणि नंबर घ्या, त्यांच्या बॅकएंडला चेक करा की बाबा नक्की ग्राफ कसा चेंज होतोय आणि मॉइश्चर कसं रिफ्लेक्ट करता येते ह्याच्यामध्ये, आणि त्यानुसार त्यांना फोन करून समजून सांगा सगळं. आणि जर काही अडचणच वाढत असेल, मागच्या 2-3 दिवसापासून सेन्सरची व्हॅल्यू चेंज नसेल झालेली, तर एक टेक्निशियन तिथं पाठवून त्वरित ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. ओके सर. फसल प्रतिनिधी कोण आहे मीटिंगला आज? अविनाश सर होते सर. मगाशी यांचा आपण समस्या हे केलेली आहे आणि अविनाश कंटिन्यू का नाही राहिला ग्रुपवरती? दिव्या मॅडम त्यांना जॉईन करायला हवा अर्जंट. हो सर, चालेल लगेच. ठीक आहे, पुढील घ्या. तुषार चालू करते. तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता मी जी स्क्रीन शेअर केलेली आहे तर ती सर्वांना दिसत आहे का? येस सर, येस सर. हो, दिसते दिसत आहे. ओके. वगैरे नियोजन कशा प्रकारे करायचे त्या संदर्भात माहिती पाहिजे. त्यानंतर पीक नकाशे कसे पाहायचे व त्याचे कसे नियोजन करायचे त्याची माहिती पाहिली. आता तिसरा जो आपला मुद्दा आहे तर एआय शिफारसमध्ये आपल्या एआय प्लॉटसाठी शेतासाठी जे काही खतांचे शेड्यूल वगैरे दिलेले आहे तर त्याचे आपण कोणत्या ठिकाणी पाहायचे व त्याचे नियोजन कसे करायचे त्या संदर्भात आपण इथे माहिती बघू. आता आपण यामध्ये ओपन केल्यानंतर माझा ऊस पीक नकाशा, त्यानंतर जो तिसरा जो ऑप्शन आहे एआय शिफारस, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ज्या आतापर्यंत काही खतांचे मार्गदर्शन किंवा काही अलर्ट वगैरे आलेले आहेत तर ते अशा प्रकारे इथे दिसतात. तर सुरुवातीला आपण हे जे आपले शेतकरी बांधव आहेत म्हणजे बापूराव डोरे सर म्हणून आहेत तर त्यांचा आपण हा चार्ट ओपन केलेला आहे. त्यामध्ये आपण त्यामध्ये क्लिक केल्यानंतर ती जी PDF आहे तर ती डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही खतांचे वगैरे नियोजन करायचे आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला त्यामध्ये दिसत असते. तर अशा प्रकारे ती PDF सर्वांना पाहायला भेटत असेल. आता ह्यामध्ये सुरुवाती ज्या शेतकऱ्यांची लागण करायची बाकी आहे तर त्यांनी बेसल डोस कोणत्या प्रकारे टाकायचा आहे आपल्या मातीच्या प्रकारानुसार
तर ते सुद्धा आपण तिथे दिलेलं आहे. त्यानंतर पहिले ज्या आळवण्या आहेत म्हणजे क्रॉपच्या दिवसानुसार तुमचे रोप लागवड केल्यानंतर पहिल्या 5व्या दिवशी कोणती आळवणी करायची आहे तर ती कशा प्रकारे करायची आहे त्या पद्धतीने तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आळवणी झाल्यानंतर ड्रिपचं जे ठिबकद्वारे ते खतांचं नियोजन करायचं आहे. तर ती कोणत्या दिवशी कोणते खत सोडायचे आहे आणि ते किती प्रमाणात सोडायचे आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती त्यामध्ये दिलेली आहे. तर हे झालं आपलं ड्रिपचं नियोजन. त्या पद्धतीनेच आपल्याला बाळ भरणी असेल किंवा मोठ्या पाणीचं नियोजन असेल ते सुद्धा त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे खाली जेव्हा आपण स्क्रोल करतो तर तिथे आपण एक मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी दिलेली आहे. आता ही मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक 2 टँक मध्ये ही मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी करायची आहे. तर सुरुवातीला पहिल्या टँक मध्ये पहिल्या बॅलर मध्ये जर आपण पाहिलं तर झिंक सल्फेट 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नीज सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. तर अशा प्रकारे ते जे खत आहेत तर त्या एका बॅलर मध्ये घ्यायचे आहेत. आणि हे जे द्रावण मिक्स करत असताना खत मिक्स करत असताना काळजी अशी घ्यायची आहे की एकदमच एका बॅलर मध्ये संपूर्ण हे खत न टाकता सुरुवातीला आपण सेपरेट खत मिक्स करायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला एक 10 किंवा आपला 50 लिटरचा जरी बॅलर छोटा असेल तर त्यामध्ये सेपरेट वेगवेगळे ती खतं सुरुवातीला मिक्स करून त्यानंतर ते आपण 200 लिटरच्या बॅलर मध्ये टाकायचे आहेत. तशाच प्रकारे आपल्याला बॅलर 2 अशा प्रकारे तयार करायचे आहे. त्यामध्ये फेरस सल्फेट असेल 20 किलो, अमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिड किंवा ऑर्गॅनिक कार्बन त्या प्रकारे ते मिक्स करून ते दोन्ही टँक तयार करायचे आहेत. हे दोन्ही टँक तयार केल्यानंतर साधारण एक 7 ते 8 दिवसच्या टँकला तयार होण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी तयार होण्यासाठी लागतात. तर ह्या 8 दिवसादरम्यान दररोज आपल्याला किमान दिवसातून एकदा ती जी स्लरी आहे तर ती ढवळायची आहे. काठीच्या साहाय्याने ती ढवळायची आहे. त्यानंतर ती व्यवस्थित झाकून ठेवायची आहे जेणेकरून त्यामध्ये कोणताही काडी कचरा किंवा पालापाचोळा पडणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर ते आपल्याला शेड्यूल मध्ये दिल्यानुसार मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी कोणत्या दिवशी किती लिटर वापरायची आहे ते संपूर्ण शेड्यूल मध्ये दिल्यानुसार दोन्ही स्लरी एकत्र करून त्या ठिबकद्वारे आपल्याला सोडायचे आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना ही जी खतांचं नियोजन आहे तर ते आपल्या कृषी ऍप मध्ये AI शिफारस मध्ये दिसत आहे का? दिसतंय सर. सर माझं लॉग इन झालं नाही, माझं तर दिसत नाहीये. ठीक आहे, आपण तुमचं नाव हे नोट केलेलं आहे. तुमचं नक्की काय नाही सर, प्रॉब्लेम एक मिनिट. तुमचं रामराव बोबडे आहे ना? हा हा, आणि मॅडम माझं पण आहे, माझं म्हणजे वडिलांचं रामराव बोबडे आणि माझं ज्ञानेश्वर बोबडेचं पण आहे. तो पण नंबर Separate? एकदा नाही सर, ह्यांच्या आमचे नावाने दोन तुमच्या नावाने दोन नावाने घेतलेले आहे आम्ही वेगवेगळे. पण रामराव बोबडे सरांचं दिसतंय आता लॉग इन. मी लॉग इन करून पाहिलं कृषी कॅपला, त्यांना सर्व डेटा दिसतोय. तुमचा दुसरा कुठला रजिस्टर नंबर आहे का? 9421 38 37 25 तोच आहे ना? नाही 43 93 63 माझा आहे. पण हा तुम्ही दिलाय का आपल्या प्रकल्पांतर्गत? हा दिलेला आहे ना. 2 आहेत का युनिट तुमचे? हा 2 युनिट आहेत. एक 94 बघा, 94 21 38 37 25 वर सर्व डेटा दिसतोय. AI शिफारस मध्ये पण सर्व माहिती आहे. दुसरा नंबर एक सांगा, मी चेक करते लगेच. 9421 हम्म 43 93 63. 43 93 63. ज्ञानेश्वर बोबडे. हो, ज्ञानेश्वर बोबडे तुमचं पण पूर्णच आहे ना? हो हो. आणि सर या चार्ट मध्ये शेवटी जे तुम्ही दिले ना त्याच्यात प्रमाण दिलेलं नाही सर. मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचं का? हा सर, किती टाकायचं ते मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट हे किती प्रमाणात टाकायचं ते नाही दिलेलं आहे. दिलेलं आहे ना सर. आता ही मी जो पीडीएफ ओपन केलेली आहे का नाही, दिसते का हा तुम्हाला? हा हा. त्यामध्ये बघा 2 टँक करायचे आहेत आपल्याला. प्रथम जो टँक आहे त्यामध्ये झिंक सल्फेट 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नीज सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. हा हे वर हा टेबल मध्ये. ओके ओके समज. ठीक आहे सर. ज्ञानेश्वर सर, हा, तुमचं बोला. कृषी कॅप डाउनलोड दिसतंय, पण तुमचा PRN क्रिएट नसल्यामुळे तुम्हाला डेटा दिसत नाही. तर आणि लागण कधी केली आहे तुम्ही? लागेल आता काल पासून सुरू झाली मॅडम. आता काल परवा. म्हणूनच तुम्हाला डेटा असाइन झाला नव्हता सर. आता ओके. तुमचं लागण झाली तर त्यानुसार तुम्हाला आम्ही AI शिफारस मध्ये सर्व माहिती देऊ आजच. हॅलो मॅडम. तुमचं ते पेंडिंग होतं त्यामुळे ती आम्ही माहिती तुम्हाला असाइन केली नव्हती. ओके. हॅलो मॅडम. ठीक आहे. हॅलो. बोला. हा बोला. आवाज येतो का माझा? येतोय.
हा, तर माझं अपडेट झालं का? मी 12 डिसेंबरला लागवड केली मॅडम. 12 डिसेंबरला तुमचा नंबर सांगा सर. 9822 हा 2622 हा 08. नाही सर, तुमचं पण आज होईल कारण तुमचं आत्ताच लागण झाली आहे ना 12 हो हो तारखेला. हा हो ठीक आहे सर, तुमचं पण आज अपडेट होऊन जाईल, तुम्हाला माहिती हो. दिसेल कृषी कॅप मध्ये. ओके ओके, थँक्स हॅलो लॉट. मॅडम. हा बोला सर. हा नारायण माधव, ते आमचा पण कृषी मध्ये डाटा दिसत नाही मॅडम. आमची 16 नोव्हेंबरला लागवड झाली आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा सर. 9096 हा 553104. नाही सर, तुमचा झालेला आहे नारायण. माधवराव नवघरे. हो आहे सर, डेटा दिसतोय तुम्हाला सर्व. एकदा लॉग इन करून बघा तुम्ही. कधी हे केलंय 16 कृषी नोव्हेंबरला कॅप लागवड झाली. नाही, लागवड दिसतीये तुमची मला, पण हा तुमचा PRN पण झालाय आणि तुम्हाला डेटा पण दिसतोय. एकदा कृषी कॅप ओपन करून बघता का? ठीक आहे मॅडम. हा दिसतोय, सगळा डेटा आमच्याकडनं तुम्हाला गेलेला आहे. ठीक आहे मॅडम. हा, काही शंका असेल तर आमचा नंबर आहे, तुम्ही कॉल करा किंवा मी झाल्यावर पण तुम्हाला कॉल करीन. पण 100% आमच्याकडनं डेटा दिलेला आहे तुम्हाला. हॅलो मॅडम. हा बोला सर. दत्ता कदम. हा नंबर सांगा सर. 9922 9922 144395. 144395. तुमचा पण सर्व डेटा दिसतोय सर दत्ता कदम. हो मॅडम, दिसायला मॅडम. हा पाण्याचं नियोजनाचं येईन झालं मॅडम. आपल्या ह्याच्यामध्ये माझा ऊस मध्ये तुम्हाला अलर्ट तिथंच येणार सर, की पाणी किती द्यायचं आणि किती पण तास मोटर चालू खूप करायची. ओले दाखवायला रोजही पाहिजे. नाही, आता कसं अविनाश सरांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना, सेन्सर 4 इंचावर आहे आपला. अजून तुमची पिकाची तेवढी म्हणजे ऊसाची तेवढी वाढ झाली नाही, त्यामुळे दिसत असेल. तरी मी आमच्या इंजिनियरला एकदा कॉल करायला सांगते आणि तुमच्या शेतात येऊन व्हिजिट करायला सांगते. 2 डिसेंबरला लागवड झालेली आहे. चालेल सर, मी इंजिनियरला एकदा सांगेन तुमचं हे. तुमच्या शेतात येऊन ते चेक करतील सेन्सर आहेत का व्यवस्थित. हो, सेन्सर बसवलेलं आहे मॅडम. हा ठीक आहे, मग ओलावा दिसतोय का त्यासाठी आपण एकदा त्यांना व्हिजिट करायला सांगू. ओलावा ते कंपल्सरी खूप ओले म्हणूनच दाखवायले. 4 दिवस आम्ही बंद केली ती मोटर, तरी ओलावा कंपल्सरी खूपच ओले दाखवायले, असंच दाखवायले. ठीक आहे सर, मी तुमचं नोट डाऊन केलंय. मग तुम्हाला इंजिनियर कॉल करून येतील. अविनाश सर. सर तुमचा मला नंबर द्या, मी तुम्हाला फोन करतो. ग्रुपमध्ये आहे माझा नंबर. बरं. चालेल, मी लगेच सेशन झालं की तुम्हाला फोन करून समजून सांगतो सगळ्या गोष्टी. हो सर. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला हा सर. बोला सर. माझी 18 तारखेला लागण झालेली आहे. हा, तर त्याचा बेसिल डोस त्यावेळेला म्हणजे मातीचं परीक्षण न आल्यामुळं बेसिल डोस दिला नव्हता, तर आता दिला तर चालतंय ना ते? नाही सर, सध्या मग आता तुम्ही जे पुढचं खतांचं नियोजन आहे, बेसल डोस न देता पुढे जे आळवणी वगैरे असते किंवा ड्रीपद्वारे खत नियोजन त्या प्रकारे आपण केलं पाहिजे. तर बेसल डोसचं काय करायचं सर, ते नाही द्यायचं का आता? नाही. बरं, बाकीचं सगळं चालू आहे शेड्यूल प्रमाणे. जे मातीचं तुम्ही जे हे दिलेलं आहे मला त्यानुसार चालू आहे सगळं हे आहे. तर फक्त बेसिल डोस राहिलेला आहे आमचा, तर ते आता नको देऊ का मग? नाही सर, आता पुढील जे नियोजन आहे आळवणीचं असेल किंवा ड्रीपचं ठिबकद्वारे खतांचं असेल, तर त्या पद्धतीने आता सध्या करायचं आहे आपण. बर, बेसल डोसची सध्या गरज नाहीये. मग आज मी खाता आणणार होतो तेच, बरं नाही आणायची गरज मग काही? हो नाही. ठीक आहे सर, ठीक. तसेच सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आता आपल्या ज्या AI प्लॉटसाठी जे खतांचं वगैरे नियोजन आहे, तर आपण जे AI शिफारसमध्ये जी खत नियोजनाची PDF दिलेली आहे, तर सध्या आपण त्या माध्यमातून जी खतं आहेत तर ती देणार आहोत. आणि इथून पुढे जसं सॅटेलाइटद्वारे किंवा वेदर स्टेशनद्वारे आपल्याला काही चेंजेस वगैरे दिसून येतील, त्यानुसार ते अलर्ट आपल्याला त्या AI शिफारसमध्ये पडत राहतील. सध्या तरी आपण त्या पद्धतीने AI शिफारसमध्ये जी PDF दिलेली आहे त्या पद्धतीने खतांचं नियोजन करायचं आहे. आणि सर्वांनी आपले प्लॉटचे पिकाचे वगैरे फोटो आहेत तर ते ग्रुपवरती टाकावेत अशी एक विनंती आहे. सर. हॅलो. हॅलो. हा बोला सर.
पीक नकाशाचे काही व्हिडिओ काही मार्गदर्शन असेल तर ग्रुपवर पाठवा सर. काही मुद्दे समजले नसतील तर त्यानुसार माहीत होतील. हो सर, नक्कीच. तशा प्रकारे PDF असतील, माहितीपत्रक असेल किंवा व्हिडिओ त्या पद्धतीने आपण ग्रुपवरती टाकलेलेच आहेत. तरी अजून एकदा आपण तसे पाठवून देऊ ग्रुपवरती. हो, पीक नकाशाविषयी सर. हो सर, हो नक्की. हो हो. सर हा माझा नंबर पण ग्रुपमध्ये टाकावा 9421439363. हो सर, ठीक आहे. तो नंबर पण ऍड करून देऊ. हा ग्रुपमध्ये ऍड नाहीये मी, तो कारखान्याच्या ग्रुपमध्ये नाहीये. ओके. तर खतांसंदर्भात सर्वांना माहिती भेटलेली आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता किंवा ग्रुपवरती माझा मेसेज पण आहे. मला व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल जर केला तरी शंकेचे निराशन आपण करू. ठीक आहे. मला काय वाटतं आता बऱ्यापैकी आपण हे ऑनलाईन ह्या चर्चासत्रात आजच्या कृषी कॅपमध्ये सर्व माहिती म्हणजे जो सेन्सर तुम्हाला शेतामध्ये बसवलेला आहे, तसंच शेत नकाशा आहे, AI शिफारस आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मगाशी मी माहिती सांगितल्याप्रमाणे ऊस ताळेबंद ह्या सर्वांविषयी आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील तर ग्रुपमध्ये प्रतिनिधींचे नंबर आहेत, ते केव्हाही त्या प्रतिनिधींना कॉल करून माहिती घेऊ शकतात. तसंच हा सेशन संपल्यानंतर आजचा हा रेकॉर्डेड जो व्हिडिओ आहे म्हणजे रेकॉर्डेड सेशन आहे हे तुम्हाला त्याची लिंक लवकरच ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. तसंच ह्या व्यतिरिक्त सर म्हटल्याप्रमाणे शेत नकाशा असेल त्याच्या PDF किंवा S1, S2 सॅटेलाइट, तुम्हाला S6 सॅटेलाइट कशाची माहिती बघायची ते आपण संदर्भात PDF असेल, व्हिडिओ असेल तर ते पण आम्ही शेअर करू. तर मला असं वाटतं सर्व शेतकऱ्यांच्या शंका जर संपल्या असतील तर आजचा सेशन आपण इथेच संपूया. मॅडम एक डाऊट होता. हा बोला. या आता चार्ट मध्ये दिलं होतं ना आपल्या ह्या चार्ट मध्ये NPK जे बॅक्टेरिया आहेत, ॲझोटोबॅक्टर किंवा PSB, KMB, हे जे लिक्विड असतं ते जशा तसं लिक्विड टाकायचं की ते आपण ते गुळाच्या पाण्यात वगैरे ते याच्यामध्ये टँक मध्ये 1-2 दिवस ठेवून नंतर टाकायचं. तुषार सर. हॅलो. हा हॅलो. त्या संबंधित आपण काय करायचं आहे, गुळाच्या पाण्यात वगैरे न टाकता साधारण 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये जे आपलं लिक्विड असणार आहे, NPK असो किंवा मग बाकी जे बॅक्टेरियल हे असतील तर ते 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये टाकून असे ठिबकद्वारे आपण ते सोडायचं आहे. जसं तसं म्हणजे जे आणलं लिक्विड ते पाण्यामध्ये टाकून सोडायचं का? हो, येस. ओके ओके. नाही पण सर ते म्हणजे थोडे 1-2 दिवसात त्याची ग्रोथ चांगली होत असते. आपण जर त्या मिश्रणात टाकतो आपण गुळाच्या आणि गोमूत्र आणि हे चूनपीठ वगैरे टाकून त्याची ग्रोथ करू शकतो 1-2 दिवसात आणि नंतर ते सोडलं तर चालेल का असं विचारायचं तुला? ते पण आहे सर, पण आपण त्यासाठी पाणी वगैरे कोणतं वापरतोय किंवा मग तसं आपण ते साफसफाई ठेवतोय का नाही, म्हणजे आपले जे चांगले बॅक्टेरिया वाढतात त्याबरोबरच आपले जे म्हणजे खराब बॅक्टेरिया जे असतात हानिकारक ते पण वाढण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ते आपण ऍज इट इज तसंच टाकण्याचं रिकमेंडेशन करतो. ओके ओके, म्हणजे ऍज इट इज टाकावं. येस सर. ओके, थँक्यू. ठीक आहे. सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या रेकॉर्डेड सेशनची लिंक थोड्या वेळातच ग्रुपवर उपलब्ध होईल आणि सर्व प्रतिनिधींचे नंबर आपल्या ग्रुपमध्ये आहेच. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कधीही प्रतिनिधींना कॉल करू शकता. तर धन्यवाद सर्वांच्या ह्यानी आजचा सेशन मी इथं संपला असं जाहीर करते. धन्यवाद. ओके, थँक्यू.